की नेमका इंग्लिशचा सिलेबस काय असतो, ग्रामरची सुरुवात आपण कुठून केली पाहिजे, स्पोका काय आहे, सोका काय आहे. 2021च्या राज्यसेवेच्या पेपरमध्ये आपल्या सब्जेक्ट ऍट्रिब्यूट वरती प्रश्न विचारलाय. बेसिक कॉन्सेप्ट्स मध्ये कोणकोणत्या कॉन्सेप्ट येतात, म्हणजे कॅप्टन आणि कोच जे आहे तर हे एक व्यक्ती आहे का दोन व्यक्ती आहेत, सब्जेक्ट ऍट्रिब्यूट म्हणजे काय, एव्हरीवन हे स्पेलिंग बरोबर आहे. वाक्य कोणतं बरोबर आहे, तर पार्ट ऑफ स्पीच आहे तर किती आहेत, या वाक्यामध्ये हा शब्द काय आहे, तर ह्या पॉझिटिव्ह केस, ओकेटिव्ह, झिरो प्लुरल्स काय आहेत, रेग्युलर प्लुरल्स काय, डबल प्लुरल्स काय, इरेग्युलर प्लुरल्स किंवा त्यालाच आपण म्हणतोय म्युटेशन प्लुरल्स. एनालिसिस या शब्दाच्या प्लुरल आणि सिंग्युलर वरती प्रश्न विचारलाय असतात. पार्टिसिप, फायनाइट, नॉन फायनाइट वर्ब काय आहेत, पार्टिसिपल त्यांचे प्रकार किती पडतात, जिरंड म्हणजे काय आहे, इन्फिनिटिव्ह म्हणजे काय आहे, ट्रान्झिटिव्ह वर्ब काय असते, इंट्रान्झिटिव्ह वर्ब काय असते, कोपिला वर्ब काय असते, लिंकिंग वर्ब काय असतात, डिफेक्टिव्ह वर्ब काय असतात, स्ट्रॉंग वर्ब काय आहेत, वीक वर्ब काय आहेत, रेग्युलर वर्ब, इरेग्युलर वर्ब, प्रोवर्ब आणि प्रोवर्ब या दोन्हीमध्ये नेमका एक्झॅक्ट फरक काय आहे. ज्या पद्धतीने ऍडजेक्टिव्हचा सिक्वेन्स महत्त्वाचा आहे त्याच पद्धतीने सिक्वेन्स ऑफ ऍडव्हर्ब सुद्धा महत्त्वाचा आहे. आज सेम प्रश्न आपल्याला कधी विचारला बघा, 2013च्या पीएसआयच्या पेपरमध्ये अफिक्सेसचे 4 प्रकार याला आपण ते फॉर्मेशन ऑफ वर्ड्स या वाक्यामध्ये कोणता टेन्स आहे, त्याचं प्रश्नार्थक वाक्य काय, टेन्स एग्रीमेंट हा टॉपिक. इफ स्टेटमेंटचे 4 टाइप्स पडतात. इफचं वाक्य हे 3 प्रकारे लिहिलं जातं. आपल्याला बघा या पद्धतीने विचारलाय. हुच्या प्रश्नाचं पॅसिव्ह हे 4 प्रकारे केलं जातं. प्रत्येक क्लॉज आहे तर प्रत्येक क्लॉजचे जे कीवर्ड्स आहेत पंक्च्युएशन मार्क सोबत कॅपिटल लेटर आणि स्मॉल लेटर. हेलो एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू आवर क्रिस्टल इंग्लिश अकॅडमी. Dear friends, I am making this wonderful video for decoding English syllabus. So I am going to decode complete syllabus of English subject in this video. So why am I making this wonderful video? Because there are thousands of students, they are doing preparation for MPSC examination, departmental PSI, combined group B, group C, departmental ASO, or some of them are doing preparation for stenographer examination, or some of them are doing preparation for different kinds of examination. But actually they don't know what is exact syllabus of that particular examination. Means what is exact syllabus of that particular examination of English subject. So that's why my dear friends, I am making this wonderful video, and as all of you are seeing the thumbnail of this video, and that is English syllabus decoding. We are going to decode complete English syllabus in a very simple and in a very easy language. Definitely my dear friends, you will be able to understand what is exact syllabus of English subject after watching this video. खूप सारे विद्यार्थ्यांनी मला रिक्वेस्ट केली की सर नेमकं आम्हाला इंग्लिशमध्ये काय वाचलं पाहिजे, कोणकोणते टॉपिक असतात, त्या टॉपिकच्या कोणकोणत्या कॉन्सेप्टवरती कशा पद्धतीने प्रश्न विचारलात ते समजत नाही, लक्षात येत नाही. यासाठी काय करायचं, एक व्हिडिओ बनवा आणि मग आपण सगळ्या विद्यार्थ्यांच्या रिक्वेस्टनुसार आपण काय करतोय, हा व्हिडिओ बनवत आहोत. मग मित्रांनो, आपण व्हिडिओ बनवत असताना फक्त या ठिकाणी व्हिडिओमध्ये जर आपण फक्त टॉपिक आणि त्या टॉपिकचे नावं जर टाकले तर तेवढं इनफ होणार नाही. मीन्स दॅट इज नॉट गोइंग टू बी इनफ. सो दॅट्स वाय माय डिअर फ्रेंड्स, आय एम मेकिंग दिस वंडरफुल व्हिडिओ and I am going to decode complete English syllabus in this video. तर या व्हिडिओमध्ये मी complete English syllabus आपण डिकोड करतोय, and we are going to decode complete English syllabus with the help of previous year question papers or previous year MCQs. यासाठी आपण काय करतोय, या व्हिडिओमध्ये कुठलाही पॉइंट आणि कुठलीही कॉन्सेप्ट आपण सोडणार नाही. प्रत्येक कॉन्सेप्ट आपण एकदम 100% परफेक्ट घेणार आहोत. आणि याच्यामध्ये आणखी एक गोष्ट महत्त्वाची आहे, तर ती कॉन्सेप्ट घेत असताना तर आपल्याला त्या कॉन्सेप्टवरती, त्या टॉपिकच्या त्या पर्टिक्युलर कॉन्सेप्टवरती कशा प्रकारे MPSCने प्रश्न विचारलाय तर तो प्रश्न सुद्धा आपण त्यामध्ये घेणार आहोत, ज्याच्या माध्यमातून तुम्हाला 100% एक्झॅक्ट आयडिया येईल की नेमका इंग्लिशचा सिलेबस काय असतो आणि आपण काय वाचलं पाहिजे, कशा पद्धतीने वाचलं पाहिजे, त्या टॉपिकच्या कोणकोणत्या कॉन्सेप्ट्स आपण वाचल्या पाहिजेत, ह्या सगळ्या गोष्टीचं तुम्हाला 100% जे आहे ते डिअर फ्रेंड्स आयडिया येऊन जाईल. आणि आपण हे सगळं काय करतोय, पिक्चराइज करत आहोत, प्लस आपण त्याच्यासोबत काय करतोय, MCQs पण घेणार आहोत. तर या माध्यमातून 100% मी तुम्हाला खात्री देईल की तुम्हाला इंग्लिश सिलेबस 100% समजणार आहे. तर आपण मग जे आहे तर या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. इंग्लिश हा जो सब्जेक्ट आहे तर या इंग्लिश सब्जेक्टचा आपण 3 पार्टमध्ये आपण क्लासिफिकेशन करतोय. पहिला पार्ट आहे तर तो म्हणजेच ग्रामर, दुसरा पार्ट आहे ओकॅब म्हणजेच ओकॅबलरी, आणि कॉम्प्रेन्शन म्हणजेच आपलं साधं आणि सोपं सिंपल पॅसेज. मी सगळ्या गोष्टीचं मी तुम्हाला एकदम डिटेलमध्ये सांगणार आहे. ग्रामर या शब्दाचं स्पेलिंग पासून आपण सुरुवात करायची. ग्रामर या शब्दाचं स्पेलिंग ई नसतंय, तर ग्रामर या शब्दाचं स्पेलिंग काय असते, GRAMMAR. अक्षर आपण सुरुवात करतोय. मग याचा मी 100% प्रयत्न केला, 100% एकदम चांगल्या प्रकारे आपण या ठिकाणी प्रत्येक गोष्ट बेसिक पासून ते आपण सगळ्याच गोष्टी घेणार आहोत. तर बघा, ग्रामरची सुरुवात आपण कुठून केली पाहिजे, जसं की मी तुम्हाला सांगितलं, ग्रामरची सुरुवात ही आपण ग्रामर या शब्दापासून केली पाहिजे. आणि ग्रामरची सुरुवात ही आपण लक्षात घ्यायची आहे. ग्रामरची सुरुवात आपण ग्रामर या शब्दापासून तर केली पाहिजेच, परंतु आपण डायरेक्ट बेसिक कॉन्सेप्ट पासून सुरुवात केली पाहिजे. डायरेक्ट आपण काय नाही केलं पाहिजे,
ग्रामरची सुरुवात ही आपण बेसिक कॉन्सेप्ट्सपासून सुरुवात केली पाहिजे. डायरेक्ट आपण टेन्स टॉपिक वाईज टॉपिकपासून नाही, कारण आपल्याला प्रश्न जे आहेत ते प्रश्न बेसिक कॉन्सेप्ट्सवरती सुद्धा खूप सारे प्रश्न आपल्याला विचारले आहेत. 2021चा कंबाईन ग्रुप सीचा पेपर आहे, त्याच्यामध्ये आपल्याला स्पोका या कॉन्सेप्टवरती प्रश्न विचारला आहे. मग आपल्याला हे जर माहीतच नसेल तर आपण प्रश्नाचं उत्तर काय देणार? आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो संकल्पना खूप महत्त्वाच्या आहेत. स्पोका या कॉन्सेप्टवरती प्रश्न विचारले, तिथं तुम्ही ट्रिक्स काय लावणार? मग तुम्हाला तिथं कॉन्सेप्टच माहीत असणं गरजेचं आहे. मग यासाठी मी काय सांगितलं, बेसिक कॉन्सेप्ट्सपासून आपण सुरुवात करणं गरजेचं आहे. कशापासून सुरुवात करणं गरजेचं आहे? बेसिक कॉन्सेप्ट्सपासून आपण सुरुवात करणं गरजेचं आहे. या बेसिक कॉन्सेप्ट्समध्ये कोणकोणते पार्ट येतात, कोणकोणत्या कॉन्सेप्ट येतात ते आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. मग मित्रांनो लक्षात ठेवायचं सगळ्यात पहिली गोष्ट महत्त्वाची आहे, तर ती म्हणजे स्पोका. ही जे स्पोका आहे, तर या स्पोका या कॉन्सेप्टवरती आपल्याला आत्ताचा कंबाईन ग्रुप सीचा जो पेपर आहे, या कंबाईन ग्रुप सी 2021च्या पेपरमध्ये प्रश्न आपल्याला विचारले स्पोका या कॉन्सेप्टवरती. मग आपण एवढं स्पोकाच पाहिलं तसं नाही. एमपीएससीचा पॅटर्न कधी लक्षात घ्या, जर तुम्हाला स्पोकावरती प्रश्न विचार असेल तर तुम्हाला सोका ही काय आहे तर हे सुद्धा माहीत असणं गरजेचं आहे. स्पोका काय आहे, सोका काय आहे तर हे आपल्याला या ठिकाणी माहीत असणं गरजेचं आहे. मग लक्षात घ्यायचं आहे स्पोका आणि सोका हे आपल्याला या ठिकाणी माहीत असणं गरजेचं आहे. स्पोका सोका, ठीक आहे. मग या ठिकाणी काय सब्जेक्ट ॲट्रिब्यूट 2021च्या राज्यसेवेच्या पेपरमध्ये आपल्याला सब्जेक्ट ॲट्रिब्यूटवरती प्रश्न विचारला आहे. मग आपल्याला हे माहीत असणं गरजेचं आहे, ठीक आहे. चला मग लक्षात घ्यायचं बेसिक कॉन्सेप्टमध्ये काय काय येतं आहे. मग स्पोका असेल, सोका असेल, सब्जेक्ट अँड टाइप्स ऑफ सब्जेक्ट असेल, सब्जेक्ट ॲट्रिब्यूट काय असते, ऑब्जेक्ट म्हणजे काय, टाइप्स ऑफ ऑब्जेक्ट म्हणजे काय, कॉम्प्लिमेंट अँड टाइप्स ऑफ कॉम्प्लिमेंट. मी आता फक्त सिलेबस डिकोड करतोय, आपण शिकवत नाही डिअर फ्रेंड्स. मग या ठिकाणी तुम्हाला सगळ्यात पहिली गोष्ट काय, सिलेबस आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. मग मी आता सगळ्यांना रिक्वेस्ट करतोय, आपण सगळ्यांनी जे आहे तर सगळ्यांनी हातामध्ये वही आणि पेन आपल्या असणं गरजेचं आहे. आणि जे मी तुम्हाला या ठिकाणी पॉईंट्स लिहून देत आहे, तर हे पॉईंट्स अशाच पद्धतीने काय करायचे, व्यवस्थित वहीमध्ये लिहून घ्यायचं आहे. ज्यावेळेस तुम्हाला या लिहायचं असेल तर त्यावेळेस व्हिडिओ पॉज करा आणि हा प्रत्येक कॉन्सेप्ट काय करा, वहीमध्ये लिहून घ्या. फक्त ऐकून काही होत नसेल डिअर फ्रेंड्स. काही दिवस म्हणजे काही तास आणि काही मिनिट आपल्या लक्षात राहते, नंतर ते विसरून जातं. यासाठी सगळ्यात पहिली गोष्ट, तुम्हाला जर सक्सेसफुल यशस्वी व्हायचं असेल तर सगळ्यात पहिली गोष्ट करा, आत्ता लिहायला सुरुवात करा. वहीमध्ये सगळे जे आहेत तर सगळे पॉईंट्स लिहून घ्या. मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, 1984 पासून ते पार 2023 पर्यंत जेवढ्या बी परीक्षा झाल्यात, या प्रत्येक एक्झाममध्ये जेवढ्या कॉन्सेप्टवरती प्रश्न विचारलेत तर ते सगळे आपण त्या ठिकाणी घेतलेले आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला या ठिकाणी अभ्यास करायला निश्चितच मित्रांनो काय होणार आहे, 100% मदत होणार आहे. आणि आपला अभ्यास हा एकदम सक्सेस 100% मिळवण्यासाठी आपल्याला कशा पद्धतीने केला पाहिजे हे तुम्हाला 100% लक्षात येईल. चला नेक्स्ट बघायचं आहे. बेसिक कॉन्सेप्टमध्ये आपला हा पाहिला. त्याच्यानंतर बेसिक कॉन्सेप्टमध्ये आणखी काय येते, कॉन्कॉर्ड अँड टाइप्स ऑफ कॉन्कॉर्ड. आपल्याला कॉन्कॉर्ड म्हणजे काय असतं हे समजणं गरजेचं आहे. कॉन्कॉर्ड म्हणजेच काय आहे डिअर फ्रेंड्स, सब्जेक्ट आणि व्हर्ब ॲग्रीमेंट. याला दुसरं नाव काय आहे, कॉन्कॉर्ड. त्यालाच तिसरं नाव काय आहे, सिंटॅक्स. आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे इंग्लिश संदर्भातली, तर इंग्लिशच्या एखाद्या टॉपिकला जर 2 नावं असतील किंवा 3 नावं असतील तर ते 3ही नावं माहीत असणं गरजेचं आहे. कारण एमपीएससी काय करते लक्षात घ्यायचं. आता समजा सिंपल प्रेझेंट टेन्स आहे, सिंपल प्रेझेंट टेन्सचं दुसरं नाव काय माहिती आहे कोणाला? चला काय करायचं, कॉमेंटमध्ये टाका सिंपल प्रेझेंट टेन्सचं नाव काय आहे, सिंपल प्रेझेंट टेन्सचं दुसरं नाव काय आहे. मग हे माहीत असणं गरजेचं आहे. एमपीएससी काय करते, मग ह्यावेळेस सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणून प्रश्न विचारते, दुसऱ्या वेळेस त्याचं दुसरं नावावरती प्रश्न विचारते. मग आपल्याला हे माहीत असणं गरजेचं आहे. प्रेझेंट कंटिन्युअसला दुसरं नाव काय आहे हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. मग सिंपल प्रेझेंट टेन्सलाच आपण दुसरं काय म्हणतोय, प्रेझेंट इंडिफाईनाइट टेन्स असं म्हणतोय. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सलाच आपण काय म्हणतोय, प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह टेन्स. म्हणजे जेवढे पण सिंपल टेन्सेस आहेत त्याला आपण इंडिफाईनाइट टेन्स म्हणतोय, जेवढे पण कंटिन्युअस टेन्स आहेत त्याला आपण प्रोग्रेसिव्ह टेन्स म्हणतोय. आपल्याला हे मित्रांनो समजणं गरजेचं आहे. क्लिअर आहे सगळ्यांचं. मग कॉन्कॉर्ड, त्याचे टाइप्स ऑफ कॉन्कॉर्ड. मग या ठिकाणी 2 प्रकार असतात, एक असे ग्रामर कॉन्कॉर्ड आणि दुसरा असे नोशनल कॉन्कॉर्ड. कॉन्कॉर्डचे 2 प्रकार आहेत. मग आपण हे नंतर जे आहे तर आपण सध्या फक्त सिलेबस डिकोड करतोय, या ठिकाणी महत्त्वाचं आहे. मग बेसिकमध्ये आणखी काय महत्त्वाचं आहे, ऑक्झिलरी व्हर्ब्स. क्रियापदाचे खूप सारे प्रकार असतात, फायनाईट वर्ब, नॉन फायनाईट वर्ब, त्याच्यानंतर ट्रान्झिटिव्ह वर्ब, इनट्रान्झिटिव्ह वर्ब, हे खूप सारे प्रकार आहेत. त्याचे स्ट्रॉंग व्हर्ब असतील, वीक व्हर्ब असतील, डिफेक्टिव्ह व्हर्ब्स असतील, त्याच्यानंतर रेग्युलर व्हर्ब्स आहेत, इरेग्युलर व्हर्ब्स आहेत, लेक्झिकल व्हर्ब्स आहेत, ऑक्झिलरी व्हर्ब्स आहेत. पण आपल्याला बेसिक अगोदर समजून घेणं गरजेचं आहे ऑक्झिलरी व्हर्ब्स कोणते आहेत, त्याच्यामध्ये प्रायमरी ऑक्झिलरी व्हर्ब कोणते आहेत आणि इंट्रोडक्शन ऑफ मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब. म्हणजेच मॉडल ऑक्झिलरी व्हर्बचे फक्त ओळख, मॉडल ऑक्झिलरी व्हर्बमध्ये कोणकोणते शब्द येतात ह्याची ओळख आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर फॉर्म्स ऑफ द व्हर्ब म्हणजेच काय असणार, क्रियापदाची रूपं. म्हणजे V1 असेल, V2 असेल, V3 असेल, V4 असेल, म्हणजेच V असेल. तर हे फॉर्म्स ऑफ द व्हर्ब हे बेसिक आहे, परंतु आपल्याला क्रियापदाची जी रूपं आहेत तर ते माहीत असणं गरजेचं आहे. मग यामध्ये बघा आपल्याला जो आहे तर आपल्याला परीक्षेमध्ये मला वाटतं डिपार्टमेंटल ASOचा पेपर असेल. या डिपार्टमेंटल ASOच्या पेपरमध्ये आपल्याला स्पेलिंगवरती प्रश्न विचारला आहे. आणि त्याच्यामध्ये आपल्याला फॉरबिड हे जे क्रियापद आहे, फॉरबिड ही क्रियापद यामध्ये बऱ्याच पेपरमध्ये विचारलेलं आहे. फॉरबिड या क्रियापदाचा आपल्याला प्रश्न काय विचारला आहे, फॉरबिड हे जे क्रियापद आहे तर फॉरबिडचं सेकंड फॉर्म थर्ड फॉर्म माहीत असणं गरजेचं आहे.
2019चा जो तलाठीचा पेपर झाला, तलाठी ऑनलाईन पेपर होता, त्या पेपरमध्ये सुद्धा आपल्याला प्रश्न हा काय केला, फॉरबिड या क्रियापदाचा तिसऱ्या रूपावरती प्रश्न विचारला आहे. मग फॉरबिड जे आहे त्या फॉरबिडचे फॉर्म्स काय असतात? फॉरबिड सेकंड फॉर्म काय होते बघा, फॉरबिड सेकंड फॉर्म होतं त्याचं फॉरबिड आणि तिसरं रूप होते फॉरबिडन. मग आपल्याला हे जे आहे ते लक्षात ठेवायचे फॉर्म्स ऑफ द वर्ब खूप महत्त्वाचे आहे. मग फॉरबिड, फॉरबिड आणि फॉरबिडन हे फॉर्म्स आपल्याला या ठिकाणी माहीत असणं गरजेचं आहे. मग लक्षात ठेवायचं आहे ही क्रियापदाचे जे फॉर्म्स आहेत ते सुद्धा परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. चला नेक्स्ट बघू आपण. तर या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, हे स्पोका जे आहे तर कॉन्सेप्ट यावरती बघा, स्पोका ही जी कॉन्सेप्ट आहे तर या स्पोका या कॉन्सेप्टवरती 2021 आपला कंबाईन ग्रुप सीचा जो पेपर झाला, या पेपरमध्ये आपल्याला प्रश्न कशा स्वरूपात विचारले तर प्रश्न बघा या ठिकाणी असा आहे. तर इथं आपल्याला लक्षात घ्यायचं आहे, तर स्पोका आपल्याला प्रश्न काय विचारला बघा, हा प्रश्न खूप बेसिक कॉन्सेप्टवरती आहे. हा प्रश्न जो आहे तर हा प्रश्न खूप बेसिक कॉन्सेप्टवरती आहे, स्पोका या कॉन्सेप्टवरती आहे. आता स्पोका जे आहे तर स्पोका म्हणजे काय, आता प्रश्न बघा एमपीएससीने काय केलं, बेसिक कॉन्सेप्टवरतीच प्रश्न विचारले, खूप सोप्या कॉन्सेप्ट आहेत, पण त्या ठिकाणी विचारताना काय केलं, स्पोका म्हणून प्रश्न विचारला आहे. मग ज्या विद्यार्थ्यांनी हे बेसिक वाचलंच नाही, मग त्याला स्पोका ही कॉन्सेप्ट काय आहे तर ते निश्चितच काय होणार आहे त्या ठिकाणी समजणार नाही. मग लक्षात घ्यायचं स्पोका म्हणजेच काय आहे डिअर फ्रेंड्स, स्पोका म्हणजेच काय या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. स्पोका याचा अर्थ लक्षात घ्यायचा आहे, तर स्पोका म्हणजेच आपल्याला लक्षात घ्यायचं आहे सब्जेक्ट. काय असणार आहे, सब्जेक्ट, त्याच्यानंतर प्रेडिकेट, त्याच्यानंतर काय असणार आहे ऑब्जेक्ट, त्याच्यानंतर कॉम्प्लिमेंट. म्हणजे आपल्याला काय करायचं लक्षात घ्यायचं हे कॉम्प्लिमेंट आणि ए म्हणजेच काय ॲडव्हर्ब, ॲडव्हर्ब किंवा ॲडजंक्ट. तर या पद्धतीने आपल्याला लक्षात ठेवायचं स्पोका ही कॉन्सेप्ट आहे. मग याच्यामध्ये स्पोका समजून घेतलं की आपल्याला सोका ही कॉन्सेप्ट सुद्धा समजून घ्यायची, म्हणून मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं ह्या बेसिक गोष्टी आहेत त्या समजून घ्यायच्या. ठीक आहे, चला आता लक्षात घ्यायचं हे स्पोका कॉन्सेप्ट समजले आपल्या सगळ्यांना. याच्यामध्ये आपल्याला प्रश्न जो विचारला तर याच्यामध्ये काय केलं, हे शब्द आहेत या शब्दांना अंडरलाईन केलेला आहे. प्रिटी असेल, हॅपी असेल, ॲपल असेल, द गर्ल असेल, या वाक्यांमध्ये हे शब्द काय आहेत, हे कशाचं काम करतात तर आपल्याला यामध्ये डिअर फ्रेंड्स हे समजून घेणं गरजेचं आहे. ठीक आहे, मग मित्रांनो आपल्याला या ठिकाणी आणखी गोष्ट क्लिअर करतोय, हे जे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये जेवढे पण आपण MCQs घेतोय तर हे सगळे MCQs जर आपण विश्लेषण करत बसलोत तर आपल्याला खूप सारे MCQs आपण यामध्ये घेतलेले आहेत. आणि हे जर सगळे MCQचं आपण विश्लेषण जर करायचं म्हटलं तर मित्रांनो आपला हा व्हिडिओ कमीत कमी 4-5 तासापर्यंत जाईल. यासाठी आपण काय करतोय, हे सगळे MCQs आहेत तर या सगळ्या MCQचं आपण विश्लेषणचा स्वतंत्र व्हिडिओ करत आहोत. तर त्या व्हिडिओमध्ये आपण काय करतो, सगळेच MCQs 100% आपण एकदम चांगल्या प्रकारे उत्तम प्रकारे काय करतोय त्याचं विश्लेषण करतोय, जेणेकरून तुम्हाला विश्लेषणमधून सुद्धा फायदा झाला पाहिजे. आणि आपल्या हा जो व्हिडिओ आहे तर हा व्हिडिओच आहे कशाचा, सिलेबस डिकोडिंग. मग आपण विश्लेषण करत बसतो तर काय होईल, मग ते आपण डायव्हर्ट झाल्यासारखं होईल. यासाठी आपल्याला काय करायचं आहे, सिलेबस डिकोडिंग, आपल्याला याच्यावरती सिलेबसवरती आपण फोकस करू. या सगळ्या प्रश्नांचं आपण सविस्तर विश्लेषण जे आहे ते आपण एक सेपरेट व्हिडिओ करून आपण त्यामध्ये करणार आहोत. सगळेच प्रश्न आपण घेतोय. ठीक आहे, बघा नेक्स्ट आहे या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे कंबाईन ग्रुप बी जो 9 जुलै 2022 चा पेपर झाला. या पेपरमध्ये आपल्याला प्रश्न हा अशा पद्धतीने विचारला आहे. काय विचारलं बघा, द कॅप्टन अँड कोच हे जे दोन व्यक्ती आहे, म्हणजे हे जे नाऊन आहेत कॅप्टन आणि कोच. मग हे जे कॅप्टन आणि कोच जे आहे तर हे एक व्यक्ती आहे का दोन व्यक्ती आहेत, म्हणजे सेम पर्सन आहे का वेगवेगळे व्यक्ती आहेत, ते मित्र आहेत का ते शत्रू आहेत, अशा प्रकारचे आपल्याला ऑप्शन्स दिलेले आहेत. मग मित्रांनो या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. आणि MPSC आणखी एक ह्याच्यामध्ये गोष्ट बघा, स्मार्टली कुठलं क्रियापदाचं फॉर्म वापरलेला आहे, V2 वापरलेला आहे. कारण त्याच्यामध्ये जर हेल्पिंग वर्ब वापरला असं MPSCने तर आपल्याला समजलं असतं की हा व्यक्ती जे आहे कॅप्टन आणि कोच हे एकच आहे का अनेक हे समजलं असतं. आणि म्हणून MPSCने काय केलं, या ठिकाणी क्रियापदाचं सेकंड फॉर्म वापरलेला आहे. मग मित्रांनो आपल्याला प्रश्न काय विचारला, हे वाक्य आहे, या वाक्यामध्ये कॅप्टन आणि कोच जे आहे तर कॅप्टन आणि कोच हा एकच व्यक्ती आहे का दोन व्यक्ती आहेत, म्हणजे एकच व्यक्ती आहेत का वेगळे व्यक्ती आहेत. मग यासाठी हा जो प्रश्न आहे तर हा प्रश्न कशावरती आहे, सब्जेक्ट आणि व्हर्ब ॲग्रीमेंट जो टॉपिक आहे तर या टॉपिकवरती हा नियम आहे. मग जेव्हा दोन नाऊन अँडने जोडलेले असतात तेव्हा त्यांना मग एकवचन कधी समजायचं आणि अनेक वचन कधी समजायचं या संदर्भातले जे आहेत तर या संदर्भातले नियम आहेत. मग कधीही लक्षात ठेवायचं, जेव्हा दोन नाऊन अँडने जोडलेले असतात आणि त्या दोन्ही नाऊनसाठी जर एकच आर्टिकल वापरला असेल तर त्या व्यक्तीला आपण काय करतो, एकच समजत असतोय. सेम अशाच प्रकारचा प्रश्न जो आहे तर अशाच प्रकारचा प्रश्न हा आपल्याला असिस्टंट 2017च्या पेपरमध्ये विचारलेला आहे.
मग या ठिकाणी बघा आय हॅव अ ब्लॅक अँड व्हाईट डॉग, इथं प्रश्न असा विचारलाय, हे दोन वाक्य दिलेत आणि या वाक्यामध्ये आपल्याला प्रश्न विचारलाय की पहिल्या वाक्यामध्ये डॉग किती आहेत, दुसऱ्या वाक्यामध्ये किती डॉग आहेत. तर आपल्याला अशा पद्धतीने प्रश्न विचारला जातोय. म्हणून मी तुम्हाला याच्या अगोदरही सांगितलंय फक्त आणि फक्त MCQs किंवा PYQs ॲनालिसिस करत असताना फक्त 1 वर्षाचे 2 वर्षाचे करू नका, पाठीमागचे सगळेच PYQs काय करायचं आपल्याला त्या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे, त्याचं आपण ॲनालिसिस करणं गरजेचं आहे आणि त्याच्यामधून आपल्या कॉन्सेप्ट्स क्लिअर करणं गरजेचं आहे. क्लिअर आहे. चला नेक्स्ट बघायचं आपल्याला या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे. तर राज्यसेवा 2021च्या पेपरमध्ये प्रश्न आपल्याला विचारला आहे. हा यामध्ये बघा आपले जे कॉन्सेप्ट मी दिले आहे तुम्हाला त्याच्यामध्ये सब्जेक्ट ॲट्रिब्यूट, या सब्जेक्ट ॲट्रिब्यूटवरती आपल्याला प्रश्न MPSCने विचारला आहे. काय विचारला या ठिकाणी वाक्य दिलं आणि प्रश्न असा विचारला की सब्जेक्ट ॲट्रिब्यूट म्हणजे काय. आपल्याला प्रश्न काय विचारलाय, सब्जेक्ट ॲट्रिब्यूट म्हणजे काय. आपल्याला हा एक प्रश्न विचारलाय. मग सब्जेक्ट ॲट्रिब्यूट म्हणजे काय, तर हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. ठीक आहे. चला नेक्स्ट मग यामध्ये आणखी बघा आपल्याला सिंपल 2009चा डिपार्टमेंटल PSIचा जो पेपर झाला, या पेपरमध्ये आपल्याला प्रश्न कशावरती विचारला, प्रेडिकेटवरती प्रश्न विचारलाय. प्रश्न कशावरती विचारलाय बघा, प्रेडिकेट, या प्रेडिकेटवरती प्रश्न विचारला आहे. वाक्य दिले आणि या वाक्यामध्ये प्रेडिकेट कोणतं आहे, तर हा प्रश्न आपल्याला विचारला आहे. आणि म्हणून मी तुम्हाला डिअर फ्रेंड्स सारखं सांगतोय, तर आपल्या सध्याचे जे पॅटर्न आहे अभ्यास करण्याचा, आपण अभ्यास करताना काय केलं, जर टेन्सपासून आपण अभ्यास करतो, मग टेन्स असेल वाईस असेल ह्याच्यावरती फोकस करतोय आणि बेसिक कॉन्सेप्टला आपण फोकस करत नाही. त्याच्यामध्ये आपले डिअर फ्रेंड्स अशा प्रकारचे जर प्रश्न विचारले तर आपले हे मार्क्स जाण्याची शक्यता आहे. आणि सोप्या आणि बेसिक कॉन्सेप्टवरचे मार्क्स जर गेले तर आपण शक्यतो त्याचा खूप मोठा आपल्याला जे आहे ते खूप मोठा त्या ठिकाणी आपल्याला परिणाम होतो आपल्या रिझल्टवरती. त्यासाठी काय करायचं, आपल्याला ह्या बेसिक कॉन्सेप्टचा अभ्यास करणं पण गरजेचं आहे. ठीक आहे. नेक्स्ट बघा पुढे आपल्याला प्रश्न काय विचारला, या ठिकाणी सब्जेक्ट आणि व्हर्ब ॲग्रीमेंटवरती प्रश्न विचारलाय. याच्यामध्ये हे वाक्य 2021च्या राज्यसेवेच्या पेपरमध्येच आहे, 2021च्या राज्यसेवेच्या पेपरमध्ये. तर यामध्ये लक्षात घ्यायचं डिअर फ्रेंड्स, इथे काय आहे, हे नायदरचा रूल आहे, इच ऑफचा रूल आहे, एव्हरी वन ऑफ. आता याच्यामध्ये तर एवढा बारकाईने प्रश्न विचारला आहे, एव्हरी वन ऑफ जे आहे तर एव्हरी वन ऑफ हे बाकीचे सगळे बरोबर आहेत, पण एव्हरी वन ऑफ जे आहे तर हे एव्हरी वन ऑफ यामध्ये याचं स्पेलिंग बरोबर आहे का, तर याच्या स्पेलिंगवरती प्रश्न आहे. मग एव्हरी वन जे आहे तर एव्हरी वन हा शब्द नेहमी काय केला जातोय, लक्षात घ्यायचंय, सोबत लिहिला जातोय. एव्हरी वन हे स्पेलिंग बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्यायचं डिअर फ्रेंड्स, एव्हरी वन यामध्ये लक्षात घ्यायचंय एव्हरी वन. बाकी आता लक्षात द्या, आपण ज्यावेळेस हा जो प्रश्न आहे तर हा प्रश्न आपण पाहतोय त्यावेळेस त्यांनी सगळे कॉन्सेप्ट्स सगळे रूल्स बरोबर वापरलेले आहेत. प्लुरल नाउन वापरायचं असेल, सिंग्युलर हेल्पिंग व्हर्ब वापरायचं, सगळं बरोबर आहे. फक्त एरर कुठं आहे, तर या स्पेलिंगमध्ये एरर आहे. मग आपल्याला हे काय करायचं डिअर फ्रेंड्स, सगळं व्यवस्थित समजून घेणं गरजेचं आहे. आता असाच प्रश्न आपल्याला काय केलं, 2019चा राज्यसेवेचा जो पेपर झाला, तर 2019च्या राज्यसेवेच्या पेपरमध्ये प्रश्न आपल्याला विचारला आहे. 2019च्या राज्यसेवेच्या पेपरमध्ये प्रश्न विचारला आपल्याला अशाच पद्धतीचा सेम प्रश्न. कशावरती विचार आहे बघा, स्पेलिंगवरती प्रश्न विचार आहे आपल्याला. तो पण प्रश्न कशावरती विचार आहे, स्पेलिंगवरती. कुठल्या शब्दाच्या स्पेलिंगवरती, या शब्दाच्या स्पेलिंगवरती. नॉट विथ आणि स्टँडिंग अशा आपल्याला स्पेलिंग दिले होते. मग या नॉट विथ स्टँडिंगचं स्पेलिंग कोणतं बरोबर आहे, नॉट विथ स्टँडिंग. मग आपल्याला यासाठी काय करायचं आहे, बारकाईने पाहणं गरजेचं आहे डिअर फ्रेंड्स. सध्याचं कॉम्पिटिशन खूप जबरदस्त कॉम्पिटिशन आहे. मग या 3 स्पेलिंगपैकी कोणतं स्पेलिंग बरोबर आहे, नॉट विथ स्टँडिंग हा जो शब्द आहे तर या शब्दाचं स्पेलिंग कोणतं बरोबर आहे, पहिलं बरोबर आहे का, दुसरं बरोबर आहे का, तिसरं बरोबर आहे. तर यासाठी आपल्याला काय करायचं हे माहीत असणं गरजेचं आहे. आणि याचं उत्तर आहे डिअर फ्रेंड्स या ठिकाणी 3 नंबरचा ऑप्शन बरोबर आहे. मग नॉट विथ स्टँडिंग हा जो शब्द आहे तर अखंड एकच शब्द आहे, याचं स्पेलिंग हे बरोबर आहे. तर एवढं आपल्याला बारकाईने काय करायचं डिअर फ्रेंड्स आपल्याला पाहणं गरजेचं आहे. मग मी पुन्हा एकदा सांगेल, या सगळ्या प्रश्नांचं विश्लेषण आपण काय करतोय, पुढच्या एका सेपरेट व्हिडिओ करतोय, त्याच्यामध्ये आपण सगळ्या प्रश्नांचं सविस्तर विश्लेषण करणार आहोत. नेक्स्ट बघा आणखी प्रश्न काय आहे याच्यामध्ये, 2019च्या राज्यसेवेला आपल्याला प्रश्न विचारलाय या पद्धतीचा. मग कॉपी पेस्ट जरी MPSC करत असेल प्रश्न, कॉपी पेस्ट MPSC प्रश्न करत असेल तरी पण कॉपी पेस्ट कशा पद्धतीने करते बघा. इथं 2019ला आपल्याला वाक्य काय केलेले आहेत, हे बास्केट ऑफ ॲपल्स आहे, त्याच्यानंतर हे वाक्य दिलेले आहेत. मग यामध्ये लक्षात घ्यायचं आहे करेक्ट सेंटेन्स म्हणून विचारला आहे. आणि अशाच प्रकारचे हेच याच्यामध्येच या 3 वाक्यापैकी 2 वाक्य 2014चा जो STIचा पेपर झाला या पेपरमध्ये आपल्याला प्रश्न विचारलेले आहेत. बघा या ठिकाणी STI 2014च्या पेपरमध्ये इथंही वाक्य तेच आहे, इथंही वाक्य तेच आहे. परंतु या ठिकाणी तुम्हाला बारीक ऑब्झर्वेशन करायचं आहे. आणि या ठिकाणी बघा इनकरेक्ट विचारलंय, 2014ला वाक्य तेच दिले पण प्रश्न काय विचारलाय, इनकरेक्ट सेंटेन्स म्हणून विचारलेला आहे. याच्यामध्ये लक्षात घ्यायचं आहे प्लेज हा जो शब्द आहे तर प्लेज इथं आहे, पण इथं काय केलंय, हॅज हे वापरलेलं आहे, हेल्पिंग व्हर्ब वापरलंय. आणि या परीक्षेमध्ये आपल्याला तेच वाक्य दिलंय परंतु या ठिकाणी हॅव वापरून दिलेलं आहे.
आणि मग हे तर आपल्याला MPSC जे आहे तर MPSC आपल्याला अशा पद्धतीने तर समजून घ्यायचे आहे. मग 2014च्या STI मेन्सचा पेपरमधील प्रश्न 2019च्या राज्यसेवेला विचारला आहे. आणि म्हणून मला डिअर फ्रेंड्स आपल्या सर्वांना सांगायचं आहे, जर तुम्ही राज्यसेवेची तयारी करत असाल, कंबाईन ग्रुप बी कुठल्याही परीक्षेची तयारी करत असू द्या, तुम्हाला MPSC जेवढ्या बी परीक्षा घेते ह्या सगळ्यांचेच क्वेश्चन पेपर ॲनालिसिस करणं गरजेचं आहे. फक्त आणि फक्त तुम्ही राज्यसेवेची तयारी करताय तर राज्यसेवेचेच नाही, कंबाईनची तयारी करताय तर कंबाईनचेच क्वेश्चन पेपर ॲनालिसिस करून चालणार नाही. तर तुम्हाला जेवढे पण MPSC क्वेश्चन पेपर म्हणजे जेवढे पण MPSC परीक्षा घेते या सगळ्याच परीक्षांचे आपल्याला क्वेश्चन पेपर किंवा क्वेश्चन्स PYQs ॲनालिसिस करणं गरजेचं आहे. आणि मी पुन्हा एकदा सांगेन, आपण PYQs ॲनालिसिस का करतोय त्याचं रिझन कॉपी पेस्ट व्हावा, प्रश्न कॉपी पेस्ट व्हावा यासाठी नाही, तर आपल्या कॉन्सेप्ट्स क्लिअर व्हाव्यात यासाठी करायचं आहे. आता काही विद्यार्थी तर असे खतरनाक विद्यार्थी असतात, तर ते विद्यार्थी प्रश्न आणि त्या प्रश्नाचा आन्सर क्रमांक म्हणजे प्रश्न क्रमांक त्याचा आन्सर क्रमांक सुद्धा पाठ करतात, पेज क्रमांक सुद्धा काय काय ते पाठ करतात. पेज क्रमांक 227 होती, प्रश्न क्रमांक 28 किंवा प्रश्न क्रमांक 52 त्याचं उत्तर 3 आहे. काय करायचं असतं ह्यानी, तर यासाठी काय करायचं, आपल्याला ॲनालिसिस करत असताना तुम्हाला ही गोष्ट एक लक्षात ठेवायची. आणि ॲनालिसिस करत असताना जर समजा आपल्याला या ठिकाणी हा प्रश्न आहे, या प्रश्नाचं आपल्याला लक्षात ठेवायचं, यामध्ये समजा काय झालं, पहिलं वाक्य चुकीचं आहे, दुसरं वाक्य बरोबर आहे, तिसरं वाक्य बरोबर आहे, मग हे नेमकं पहिलं वाक्य का चुकलेलं आहे. आता आपल्याला उत्तर काय झालं, समजा तुमच्याकडे जे आहे तर बुक्स असणार आहेत, यामध्ये तुम्हाला काय समजलं, यामध्ये आपल्याला हा B आणि C समजा बरोबर आहे, परंतु B आणि C बरोबर आहे पण A का चुकलेला आहे. अशा पद्धतीने आपण अभ्यास करत असताना ॲनालिसिस करणं गरजेचं आहे. अशा प्रकारचं ॲनालिसिस करत असताना आपल्याला थोडासा वेळ लागतोय, परंतु मित्रांनो ह्याच्यामुळे आपल्या कॉन्सेप्ट क्लिअर होतात. फक्त पाठांतर करू नका, त्याने फायदा परीक्षेमध्ये होत नाही. क्लिअर आहे. चलो नेक्स्ट बघा आपल्याला या ठिकाणी सेंटेन्स स्ट्रक्चर्स अँड टाइप्स ऑफ सेंटेन्सेस. मग वाक्य जे आहे तर आपल्याला जे सिलेबसमध्ये दिलं होतं सेंटेन्स स्ट्रक्चर्स. मग सेंटेन्स स्ट्रक्चर्स म्हणजेच काय आहे, जे वाक्यरचना जे आहे तर वाक्यरचना इंग्लिशमध्ये नेमकं कोणत्या आहेत आणि कशा प्रकारच्या आहेत. ह्या वाक्यरचना जे ठरतात तर वाक्यरचना हे इंग्लिशमध्ये जे सेंटेन्सचे टाईप्स आहेत तर त्याच्यावरती वाक्यरचना ठरतात. मग यामध्ये वाक्याचे प्रकार बघा कोणकोणते आहेत, तर याच्यामध्ये लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे वाक्याचे जे प्रकार आहेत तर ते आहेत असर्टिव्ह सेंटेन्स. आता असर्टिव्ह सेंटेन्स जे आहे तर असर्टिव्ह सेंटेन्स इंग्लिशमध्ये आणखी एक गोष्ट महत्त्वाची आहे, जो टॉपिक आहे तर एखाद्या टॉपिकला आणखी वेगवेगळ्या प्रकारचे जेवढे पण नाव आहेत तर ते नावं आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. म्हणजे समजा असर्टिव्ह सेंटेन्स आहे तर त्याला आणखी कुठलं नाव आहे हे नाव माहीत असणं गरजेचं आहे. तुम्ही म्हणत असाल का, त्याचं कारण असं आहे डिअर फ्रेंड्स, आपल्याला हे नावं का माहीत असणं गरजेचं आहे. त्याचं कारण आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे आणि ते म्हणजेच काय, MPSC काय करते, कधी मग ऑप्शनमध्ये असर्टिव्ह सेंटेन्स देते तर दुसऱ्या कधी परीक्षेमध्ये काय करते त्याला दुसरं नाव काय आहे ते ऑप्शन त्यामध्ये दिलं जाते. जसं की आता सिंपल प्रेझेंट टेन्स आहे, सिंपल प्रेझेंट टेन्स जो आहे तर सिंपल प्रेझेंट टेन्सचं दुसरं नाव काय आहे, तर सिंपल प्रेझेंट टेन्सचं दुसरं नाव आहे तर ते म्हणजेच काय, प्रेझेंट इंडिफाईनाइट टेन्स. म्हणजे जेवढे पण सिंपल टेन्स आहेत तर या सगळ्या सिंपल टेन्सला आपण काय म्हणतोय, इंडिफाईनाइट टेन्स म्हणतोय. कंटिन्युअस टेन्सला दुसरं नाव काय आहे, प्रोग्रेसिव्ह टेन्स. क्वेश्चन टॅग घे तर क्वेश्चन टॅगला दुसरं नाव काय आहे, टेल टॅग म्हणतोय. त्याच्यानंतर ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कॉन्ट्रास्ट, कॉन्ट्रास्ट किती नाव आहेत, 3 नाव आहेत. ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कॉन्ट्रास्ट म्हणतोय, ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ सपोजिशन म्हणतोय, ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कन्सेशन म्हणतोय. तर हे आपल्याला याच्यामध्ये माहीत असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ रिझल्ट आहे तर त्याच्यामध्ये पण ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ रिझल्ट आहे, ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ इफेक्ट आहे आणि ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कॉन्सिक्वेन्सेस आहे. अशा प्रकारे आपल्याला काय करायचं डिअर फ्रेंड्स, हे नावं सुद्धा माहीत असणं गरजेचं आहे. तर या ठिकाणी आपल्याला काय करायचं हे लक्षात घ्यायचं आहे. मग असर्टिव्ह सेंटेन्स आहे तर असर्टिव्ह सेंटेन्सला दुसरं नाव आहे तर ते म्हणजेच काय लक्षात घ्यायचं आहे, असर्टिव्ह सेंटेन्सला दुसरं नाव आहे आणि ते म्हणजेच काय, डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स म्हणतो आपण त्याला. काय म्हणतोय, डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स. असर्टिव्ह सेंटेन्स म्हणा किंवा त्याला आपण डिक्लेरेटिव्ह म्हणतो. आता कुठल्या कलरमध्ये हे दिसतंय त्यासाठी मी दोन्ही पण लिहितो कलरमध्ये. डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स, एक्सक्लेमेटिव्ह सेंटेन्स. आता या ठिकाणी काय झालेलं आहे, हे वाय खाली आलेलं आहे. मग एक्सक्लेमेटिव्ह सेंटेन्स, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स असं आहे. त्याच्यानंतर ऑप्टेटिव्ह सेंटेन्स असे वाक्याचे 5 प्रकार पडतात. मग आपल्याला आणखी एक बेसिक महत्त्वाची कधीही लक्षात ठेवायचं आहे, हे जे 5 वाक्य आहेत तर वाक्य बेसिक आपल्याला समजून काय घ्यायचं आहे, हे 5ही वाक्य जे तर या 5ही वाक्याचे पंक्च्युएशन मार्कचे रूल्स काय आहेत तर लक्षात घ्यायचं आपल्या डिअर फ्रेंड्स, हे 5ही वाक्य आहेत, या 5ही वाक्याचे पंक्च्युएशन मार्कचे रूल्स आपल्याला या ठिकाणी समजून घेणं गरजेचं आहे. आणि ते म्हणजेच काय, या ठिकाणी पंक्च्युएशन मार्कचा रूल काय आहे, हे जे वाक्य आहे तर या वाक्याचा पंक्च्युएशन मार्कचा रूल काय आहे तर लक्षात घ्यायचं डिअर फ्रेंड्स, या वाक्याच्या शेवटी काय असतो, फुल स्टॉप असतो. या वाक्याच्या शेवटी काय असते, एक्सक्लेमेशन मार्क असते. या वाक्याच्या शेवटी काय असते तर लक्षात घ्यायचं, या वाक्याच्या शेवटी सुद्धा काय असतो, फुल स्टॉप असतो. आणि या वाक्याच्या शेवटी काय असणार, या वाक्याच्या शेवटी क्वेश्चन मार्क असतोय, या वाक्याच्या शेवटी क्वेश्चन मार्क असतो.
या वाक्याच्या शेवटी सुद्धा काय असतं, एक्सक्लेमेशन मार्क असतं. मग आपल्याला सगळ्यात पहिली गोष्ट बेसिक पासून आपल्याला जायचं आहे. हे वाक्य जे तर या वाक्याच्या शेवटी म्हणजे त्यांचं पंक्च्युएशन मार्क आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. पंक्च्युएशन मार्क आणि वाक्यरचनेवरती आपल्याला समजतंय. आता हा असर्टिव्ह सेंटेन्स आहे तर असर्टिव्ह सेंटेन्सची वाक्यरचना काय लक्षात घ्यायची बघा. असर्टिव्ह सेंटेन्स आहे तर असर्टिव्ह सेंटेन्सची वाक्यरचना आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायची. तर असर्टिव्ह सेंटेन्सची आपल्याला वाक्यरचना काय आहे लक्षात घ्यायची आहे. तर ती म्हणजेच काय बघा, या ठिकाणी असर्टिव्ह सेंटेन्सचं स्ट्रक्चर काय असते. असर्टिव्ह सेंटेन्सच आपण काय म्हणतोय, डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स म्हणतोय. मग यामध्ये लक्षात ठेवायचं त्याची वाक्यरचना सब्जेक्ट प्लस व्हर्ब आहे. सब्जेक्ट प्लस जर वाक्यामध्ये हेल्पिंग व्हर्ब आलं तर ते व्हर्बच्या अगोदर येणार आहे. हे वाक्यरचना आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. कारण एमपीएससीने काही परीक्षामध्ये काय केले आहेत, जे वाक्य जे आहे तर वाक्याला काय केलं, वेगळ्या पार्टमध्ये डिवाइड केलेलं आहे आणि त्याच्यापासून काय करायचं, एक मिनिंगफुल वाक्य बनवा असा आपल्याला प्रश्न विचारला आहे. आणि म्हणून आपल्याला काय करायचं या ठिकाणी हे लक्षात ठेवायचं आहे. चला मग या ठिकाणी हे सगळे वाक्यरचना आपल्याला समजून घ्यायचे आहेत. आणि म्हणून मी शेवटी काय केलं आहे बघा, आणि याच्यामध्ये हे पण एकाच वाक्य जर दोन ऑब्जेक्ट आले तर त्यांची वाक्यरचना कशी असायला पाहिजे. त्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं या वाक्याच्या शेवटी काय असतो, फुल स्टॉप असतो. हे माहिती असणं गरजेचं आहे. इम्पेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजे आज्ञार्थी वाक्य. आज्ञार्थी वाक्य आपण इथं शिकवत नाही, मी फक्त सिलेबस सांगतोय. आज्ञार्थी वाक्याची ओळख काय आहे ते पण सांगितलं आणि या वाक्याच्या शेवटी सुद्धा फुल स्टॉप असतो. त्याच्यानंतर इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजेच काय, प्रश्नार्थक वाक्य. त्याच्यामध्ये दोन प्रकार पडतात, येस नो टाईप क्वेश्चन, डब्ल्यूएच टाईप क्वेश्चन. येस नो टाईप क्वेश्चनची सुरुवात ही नेहमी हेल्पिंग व्हर्बने होत असते आणि म्हणजेच इथे दिलं ऑक्झिलरी व्हर्ब म्हणा, हेल्पिंग व्हर्ब. या ठिकाणी लक्षात काय घ्यायचं आहे, हेल्पिंग व्हर्ब म्हणजेच ऑक्झिलरी व्हर्ब का दिला आहे, कारण जर त्याच्यामध्ये मोडल ऑक्झिलरी व्हर्ब आले तरी ते पण त्याच्यामध्येच येतात. मग ऑक्झिलरी व्हर्ब म्हणजेच हेल्पिंग व्हर्बने वाक्याची सुरुवात होणार आणि डब्ल्यूएच टाईप क्वेश्चनची सुरुवात ही डब्ल्यूएच वर्डने होणार आहे. या वाक्याच्या शेवटी काय असतो, क्वेश्चन मार्क असतो. सिंपल आहे, लक्षात घ्यायचं आहे. मग आपल्याला अशा प्रकारचे प्रश्न राज्यसेवा 2021चा विचारला आहे. 2018चा कंबाईन ग्रुप बीचा पेपर झाला, या पेपरमध्ये सुद्धा आपल्याला प्रश्न विचारला आहे. मग बेसिक आपल्याला आणखी एक लक्षात ठेवायचं आहे, जर डब्ल्यूएच क्वेश्चन असेल तर डब्ल्यूएच क्वेश्चनची वाक्यरचना काय सांगितली तुम्हाला, डब्ल्यूएच शब्दाच्या नंतर अगोदर हेल्पिंग व्हर्ब येणार, नंतर सब्जेक्ट येणार आहे. लक्षातच ठेवायचं आहे, अगोदर डब्ल्यूएच वर्ड, त्याच्यामध्ये अगोदर काय येणार आहे डिअर फ्रेंड्स, हेल्पिंग व्हर्ब आणि त्याच्यानंतर सब्जेक्ट. कधीही लक्षात ठेवायचं आहे, प्रश्नार्थक वाक्य बनवत असताना डब्ल्यूएचचं जर प्रश्नार्थक वाक्य असेल तर अगोदर डब्ल्यूएच शब्दाच्या नंतर अगोदर म्हणजे डब्ल्यूएच शब्दाच्या नंतर हेल्पिंग व्हर्ब येणार आणि त्याच्यानंतर सब्जेक्ट येणार. मग आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. मग याच्यामध्ये जर प्रश्न विचारला तर यातलं वाक्य कोणतं बरोबर आहे, तर आपल्याला सिंपल समजेल. आणि पहिलं वाक्य तर चुकलेलं आहे, कारण पहिल्या वाक्यामध्ये काय आहे, अगोदर सब्जेक्ट घेतला आहे नंतर हेल्पिंग व्हर्ब घेतलं आहे, म्हणजे या ठिकाणी हे वाक्य चुकीचं आहे. दुसरं वाक्य बरोबर आहे का, तर याच्यामध्ये डीड आहे. आपल्याला पुढे याच्यामध्ये खूप साऱ्या कॉन्सेप्ट आहेत. डीड वापरायच्यानंतर क्रियापदास किती रूप वापरायचं असे खूप सारं आहे. फक्त आपण एकदा सध्या सिलेबस आपण डिकोड करतोय. मग या ठिकाणी गेट हे क्रियापदाचं पहिलं रूप आहे. हे गेट मॅरिड ही फ्रेज आहे. तर यामध्ये लक्षात ठेवायचं गेट मॅरिड. मॅरिड हा शब्द क्रियापद नाही, याच्यामध्ये क्रियापद कोण आहे, गेट हे क्रियापद आहे. म्हणजे डीडच्या नंतर क्रियापदाचं पहिलं रूप वापरतात, बरोबर आहे. अगोदर हेल्पिंग व्हर्ब वापरलंय. त्याच्यानंतर हे वाक्य बरोबर आहे का नाही, त्याचं कारण काय आहे, तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं हिडन हे क्रियापद असेल तर तिसरं रूप वापरलंय. मग डीडच्या नंतर आत्ताच मी तुम्हाला सांगितलं डू डज डीड ह्या तीनही हेल्पिंग व्हर्बच्या नंतर नेहमी क्रियापदाचं पहिलं रूप असतं, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि मग याच्यावरतीच आपण डायरेक्ट उत्तरापर्यंत पोहोचतोय. मग याचं उत्तर कोणतं बरोबर आहे, तर ते म्हणजेच काय डिअर फ्रेंड्स, या ठिकाणी ओनली बी. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, आणखी तोच. यामध्ये सुद्धा तुम्ही एका सेकंदामध्ये उत्तरापर्यंत पोहोचू शकता. एका सेकंदामध्ये उत्तरापर्यंत उत्तर तुम्ही सांगू शकता. यामध्ये लक्षात ठेवायचं आहे बघा, वेन यू आर, याच्यामध्ये पण ही वाक्यरचना चुकली आहे, म्हणजे ए हे चुकीचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट याच्यामध्ये आर यू अगोदर हेल्पिंग व्हर्ब आहे नंतर सब्जेक्ट, बरोबर आहे. इथं पण काय केलं, अगोदर सब्जेक्ट घेतलेला आहे आणि नंतर हेल्पिंग व्हर्ब घेतला आहे, म्हणजेच मोडल ऑक्सिलरी व्हर्ब घेतला आहे, हे पण चुकीचं आहे. ए आणि सी हे चुकीचं आहे. याचंही उत्तर काय आहे, ओनली बी करेक्ट आहे. लक्षात येईल सगळ्यांना. मग अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं, बेसिक त्यामुळे समजून घ्यायचं आहे. जर एकाच प्रश्नामध्ये येस नो टाईप क्वेश्चन असेल आणि डब्ल्यूएच टाईप क्वेश्चन जर असेल, येस नो टाईप क्वेश्चन आणि डब्ल्यूएच टाईप क्वेश्चन जर आला असेल तर लक्षात कधीही ठेवायचं आहे, अगोदर येस नो टाईप क्वेश्चन येतो आणि नंतर डब्ल्यूएच शब्द येतोय. म्हणजे याच्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे, प्रश्नार्थक वाक्य आणि असर्टिव्ह सेंटेन्स दोन्ही एकाच वाक्यामध्ये जर आले तर या ठिकाणी लक्षात घ्यायचं, जर प्रश्नार्थक वाक्य अगोदर असेल तर त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं, लक्षात ठेवायचं आहे, हे दुसरं वाक्य जे तर दुसरं वाक्य असर्टिव्ह फॉर्ममध्ये असायला पाहिजे. म्हणजे साधा आणि सोप्या सिंपल शब्दामध्ये सांगेल, येस नो टाईप क्वेश्चन सुरुवातीला आहे आणि डब्ल्यूएच टाईप वर्ड्स वाक्याच्या मध्ये वापरलेले आहेत, तर त्यावेळेस तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे डिअर फ्रेंड्स, डब्ल्यूएच शब्दाच्या नंतर अगोदर सब्जेक्ट यायला पाहिजे आणि नंतर हेल्पिंग व्हर्ब यायला पाहिजे. ज्यावेळेस डब्ल्यूएच शब्द वाक्याच्या मध्ये वापरले जातात, तेव्हा डब्ल्यूएच शब्दाच्या नंतर अगोदर सब्जेक्ट आणि नंतर हेल्पिंग व्हर्ब यायला पाहिजे. मग आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे बघा, याच नियमावरती मी एकाच सेकंदामध्ये तुम्हाला उत्तरापर्यंत पोहोचवतोय. वाय डब्ल्यूएच शब्द आहे, त्याच्यानंतर अगोदर काय पाहिजे, सब्जेक्ट पाहिजे. इथं अगोदर हेल्पिंग व्हर्ब आलाय, म्हणून या ठिकाणी हे वाक्य चुकलेलं आहे. मग हे वाक्य या ठिकाणी चुकलेलं आहे, तर याच्यामध्ये काय करायचं, ज्याच्यामध्ये ए ऑप्शन येते हे ऑप्शन कटले म्हणायचं
असंही एलिमिनेशन मेथड पण या ठिकाणी महत्त्वाचे आहे. तर ठीक आहे, तर आपण सध्या सिलेबस डिकोड करतोय. त्याच्यानंतर नेक्स्ट इथं बघा, इथं पण तसंच केलं. डज हे अगोदर हेल्पिंग वर्ब आहे आणि द ट्रेन हे काय सब्जेक्ट आहे. मग डब्ल्यूएच शब्द जर वाक्याच्या मध्ये आला असेल, डब्ल्यूएच शब्द जर वाक्याच्या मध्ये आला असेल तर डब्ल्यूएच शब्दाच्या नंतर अगोदर सब्जेक्ट आणि नंतर हेल्पिंग वर्ब यायला पाहिजे. तसं पाहता या ठिकाणी हे डज या वाक्यामध्ये डज येणारच नाही, कारण याच्यामध्ये क्रियापदाचं पहिलं रूप वापरायचं आहे. इथं काय पाहिजे होतं, डायरेक्ट डज न वापरता लिव्ज वापरायला पाहिजे होतं. ठीक आहे, आपण ते बघू आपण नंतर पुढे विश्लेषणमध्ये. म्हणजे बी पण वाक्य चुकलेलं आहे, म्हणजे हे पण ऑप्शन कटलं. आता आपल्याला ह्या तिसऱ्या वाक्याचं काय मेळच लागत नाही, तरी पण आपण उत्तरापर्यंत पोहोचू शकतोय, म्हणजे 4. आणि याच्यामध्ये सिंपल आहे, वायच्या नंतर इथं अगोदर काय घेतले, आर घेतलेलं आहे. म्हणजे डब्ल्यूएच शब्दाच्या नंतर अगोदर काय पाहिजे, सब्जेक्ट पाहिजे, नंतर हेल्पिंग वर्ब पाहिजे. मग या ठिकाणी हे सुद्धा वाक्य चुकलेलं आहे. हे आपण उत्तर कशावरती देतो, एका सेकंदामध्ये आपल्या बेसिक वाक्यरचना ज्या आहेत त्या बेसिक वाक्यरचनेवरती. आणि म्हणून तुम्हाला मग काय करायचं डिअर फ्रेंड्स, हे बेसिक वाक्यरचनासुद्धा आपण व्यवस्थित समजून घेणं गरजेचं आहे. चला, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आहेत, तर एक्सक्लेमेटरी सेंटेन्सच्या शेवटी मग एक्सक्लेमेटरी सेंटेन्स जे आहेत याच्यामध्ये हे प्रकार पडतात. इंटरजेक्शनने पण इंटरजेक्शन जे असतात तर इंटरजेक्शनच्या नंतर सुद्धा आपण काय करतो, एक्सक्लेमेशन मार्क देऊन तशा प्रकारचे वाक्य तयार करतोय. एक्सक्लेमेटरी सेंटेन्सच्या शेवटी काय असतं, एक्सक्लेमेशन मार्क असतो. याच्यामध्ये ऑप्टेटिव्ह सेंटेन्स जे आहेत, ऑप्टेटिव्ह सेंटेन्स जे असतात इच्छादर्शक वाक्य असतात, त्याच्यामध्ये आपण ब्लेसिंग्स व्यक्त करतोय, त्याच्यामध्ये आपण कर्स म्हणजे शाप व्यक्त करतोय, त्याच्यामध्ये प्रेझेंट विशेष व्यक्त केले जातात. आणि या वाक्याची सुरुवात जी असते तर मेने वाक्याची सुरुवात होते आणि वाक्याच्या शेवटी जे आहे तर वाक्याच्या शेवटी काय असतंय, एक्सक्लेमेशन मार्क असतंय, जे की आपल्या सगळ्यांच्या परिचयाचं वाक्य आहे, मे गॉड ब्लेस यू. तर आपल्याला हे लक्षात ठेवायचं, मे वाक्याच्या सुरुवातीला, गॉड ब्लेस यू वाक्याच्या शेवटी एक्सक्लेमेशन मार्क, हे आपल्या लक्षात ठेवायचं. बघा 2022 झालेला जो कंबाईन ग्रुप सीचा पेपर आहे, तर ह्या कंबाईन ग्रुप सीच्या पेपरमध्ये प्रश्न आपल्याला काय विचार आयोगावर आहे, या ठिकाणी वाक्य दिलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी मॅच द पेयर्स दिलेले आहेत. मग या ठिकाणी इकडे वाक्य दिले आहेत आणि पलीकडे त्या वाक्याचे प्रकार दिलेले आहेत. मग तुम्ही फक्त असर्टिव्ह सेंटेन्स एवढं जर वाचत बसतात आणि मग या ठिकाणी डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स मग काय आहे हे माहीत जर नसेल, डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजेच काय आहे, असर्टिव्ह सेंटेन्स आहे. मग आपल्याला हे जर माहीत नसेल तर आपण उत्तरापर्यंत कसं पोहोचणार डिअर फ्रेंड्स, यासाठी आपल्याला काय करायचं लक्षात ठेवायचं. आणि या सगळ्या प्रश्नांचे उत्तर तुम्ही कशावरती घेऊ शकताय, वाक्यरचनेवरती. हाऊ आपण हाऊने सुरुवात करतोय एक्सक्लेमेटरी सेंटेन्सची आणि त्याच्या शेवटी एक्सक्लेमेशन मार्क आहे, म्हणजे आपल्या लक्षात आलं यार हे वाक्य एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आहे. बी केअरफुल वाक्याची सुरुवात कशाने आहे, क्रियापदाने होते, म्हणजेच या ठिकाणी हे काय झालं, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स झालं. यू आर केअरफुल म्हणजेच या ठिकाणी हे काय झालं, डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स झालं. आर यू केअरफुल या ठिकाणी हा काय झाला, प्रश्न झाला. मग आपण एवढ्या सिंपल पद्धतीने असे जोड्या ज्या आहेत आपण जोड्या लावू शकतोय. नेक्स्ट लक्षात ठेवायचं पुढचा प्रश्न बघा, कंबाईन ग्रुप सी 2019चा प्रश्न विचारलाय. या ठिकाणी काय विचारलंय आपल्याला, या ठिकाणी बघा ह्या बेसिक कॉन्सेप्टवरती प्रश्न आहे. हा वाक्याची सुरुवात कशाने झालेली आहे, हेल्पिंग वर्ब, विल या हेल्पिंग वर्बने झालेला आहे. मग येस नो टाईप क्वेश्चनची सुरुवात ही कशाने होते, हेल्पिंग वर्बने होते. मग हेल्पिंग वर्बने सुरुवात ही येस नो टाईप क्वेश्चनची होत असते. मग इथं हेल्पिंग वर्ब आहे सुरुवातीला, इथं वाक्याच्या शेवटी फुल स्टॉप दिलाय, जे की वाक्य चुकीचं आहे. इथं काय पाहिजे होतं, क्वेश्चन मार्क पाहिजे होता. त्याच्यानंतर इथं लक्षात घ्यायचं इज हे पण काय हेल्पिंग वर्ब आहे. येस नो टाईप क्वेश्चनची सुरुवात ही हेल्पिंग वर्बने होते. मग या ठिकाणी इथं सुद्धा काय केलं, एक्सक्लेमेशन मार्क दिलं, हे पण वाक्य चुकीचं आहे. याच्याही शेवटी काय पाहिजे होतं, क्वेश्चन मार्क पाहिजे होतं. म्हणजे ए आणि बी हे तर 100% चुकीचे आहेत, आपल्याला समजलंय. मग याच्यामध्ये हे पण ऑप्शन कटलेलं आहे, ए बी चुकीचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला करेक्ट विचारलं आहे. मग करेक्ट जर विचारलं असेल तर याच्यामध्ये मग सगळेच करेक्ट सेंटेन्स आहेत का नाही, तर हे तर आपले चुकलेले आहेत. मग याच्यामध्ये आपल्याला लक्षात आलं, यामध्ये आपल्याला काय करायचं समजून घ्यायचं. मग याच्यामध्ये काय, तर हे वाक्य जे आहे तर हे वाक्य कशाचं आहे, क्वेश्चन टॅगचं वाक्य आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये फॉर इयर्स हे वापरलेलं आहे. तर सांगण्याचा उद्देश हा आहे डिअर फ्रेंड्स, आपण हे सगळे विश्लेषण घेतोय आपल्या विश्लेषणच्या व्हिडिओमध्ये, ठीक आहे. मग हे अशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात. चला नेक्स्ट बघा, आपल्याला लक्षात घ्यायचं आहे टाईप्स ऑफ सेंटेन्सेस. जे टाईप्स ऑफ सेंटेन्सेस आहेत तर बघा वाक्यरचनेमध्ये आपल्याला 2 प्रकार असतात ग्रामरमध्ये, एक असे सिंथेसिस आणि एक असे ट्रान्सफॉर्मेशन. ट्रान्सफॉर्मेशन म्हणल्याच्या नंतर लक्षात ठेवायचं एका वाक्यामधून दुसऱ्या वाक्यात रूपांतर करणं, आणि सिंथेसिस म्हणजेच काय, एकत्रीकरण करणं. 2 वाक्य दिले जातात आणि त्या 2 वाक्याला काय करायचं आपल्याला एकत्र करायला सांगतात. मग 2 सिंपल सेंटेन्स दिलेले जातात, त्याला आपण एकत्र करू शकतोय, तर त्याला म्हणतो आपण सिंथेसिस. आणि ट्रान्सफॉर्मेशन म्हणजेच काय, एक वाक्य असते, सिंपल सेंटेन्स असू द्या किंवा इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स असू दे, त्याचं आपल्याला दुसऱ्या वाक्यामध्ये रूपांतर करायला सांगतात, त्याला म्हणतो आपण ट्रान्सफॉर्मेशन. असे 2 प्रकार असतात. मग याच्यामध्ये आणखी सेंटेन्सचे 2 प्रकार, सेंटेन्सचे असे 4 प्रकार आहेत. याच्यामध्ये सिंपल सेंटेन्स, कंपाऊंड सेंटेन्स, कॉम्प्लेक्स सेंटेन्स आणि कॉम्प्लेक्स कंपाऊंड सेंटेन्स. म्हणजे आपले जे क्लॉज आहेत तर क्लॉजनुसार याच्यामध्ये सेंटेन्सचे हे प्रकार पडतात. कशानुसार, क्लॉजनुसार, अकॉर्डिंग टू क्लॉज. आपण याला असंही म्हणू शकतो, अकॉर्डिंग टू क्लॉज, ठीक आहे. तर आपल्याला लक्षात घ्यायचं आहे डिअर फ्रेंड्स, हे अकॉर्डिंग टू क्लॉज. मग याच्यामध्ये क्लॉज म्हणजेच काय, वाक्य
याच्यामध्ये सिंपल सेंटेन्समध्ये एकच घटक वाक्य असते, म्हणजे त्याच्यामध्ये एकच फायनाईट वर्ब असते. आपण ते पुढे बघू, कारण काय होते माझ्याकडून विश्लेषण करत असताना, म्हणजे आपण सिलेबस सांगत असताना पण विश्लेषण जास्त येते. चला लक्षात द्या. मग या ठिकाणी सिंपल सेंटेन्स, त्याच्यानंतर नेक्स्ट आपल्याला लक्षात ठेवायचं याच्यामध्ये कंपाऊंड सेंटेन्स, कॉम्प्लेक्स सेंटेन्स आणि कॉम्प्लेक्स कंपाऊंड सेंटेन्स. हा जो प्रकार आहे तर हा प्रकार नेमका काय आहे? कॉम्प्लेक्स कंपाऊंड सेंटेन्स म्हणा किंवा त्याला कंपाऊंड कॉम्प्लेक्स म्हणा. म्हणजे जेव्हा दोन वाक्य, लक्षात ठेवायचं जेव्हा दोन वाक्य जे आहेत तर दोन वाक्य काय होतं त्याच्यामध्ये लक्षात घ्यायचं, दोन वाक्य दोन प्रकारचे वाक्य एकत्र येतात तेव्हा आपण त्याला काय करायचं, त्याचं नाव लक्षात घेत असताना नाव काय करायचं, पहिला पण प्रकारला पहिल्या प्रकारचं पण नाव लक्षात घ्यायचं आहे आणि दुसऱ्या प्रकारचं नाव घ्यायचं आहे. म्हणजेच काय, ते वाक्य कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे आणि त्याच्यामध्ये आणखी कंपाऊंड सेंटेन्स पण दिलेला आहे. मग त्याला नाव काय ठेवायचं आहे, कॉम्प्लेक्स कंपाऊंड सेंटेन्स म्हणा किंवा कंपाऊंड कॉम्प्लेक्स सेंटेन्स म्हणा. या ठिकाणी आपण अशा पद्धतीने घेतोय. ठीक आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. मग यामध्ये बघा 2022चा स्टेनोग्राफरचा पेपर आहे, त्याच्यामध्ये असाच प्रकारचा प्रश्न विचारला आहे. यामध्ये हे आफ्टर हे काय करत असते, हे कॉम्प्लेक्स सेंटेन्स इंडिकेट करत आहे. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट लक्षात ठेवायचं याच्यामध्ये हे वाक्य रचना जे आहे तर एट सारा डिड मोस्ट ऑफ हर वर्क, याच्यामध्ये हे काय करत आहे, कंपाऊंड सेंटेन्स व्यक्त करते. याचा अर्थ होतो हे कंपाऊंड कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे. म्हणजे तुम्ही असंही नंतर लॉजिक लावू शकताय, सर अगोदर कॉम्प्लेक्स आलं होतं मग ह्याचं नाव असं पाहिजे होतं ना, कॉम्प्लेक्स कंपाऊंड. याच्यामध्ये तुम्ही या भानगडीत पडू नका, कंपाऊंड कॉम्प्लेक्स म्हणू द्या नाहीतर कॉम्प्लेक्स कंपाऊंड म्हणू द्या, काही हरकत नाही. अशा पद्धतीने आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर 2022 आपला कंबाईन ग्रुप बीचा पेपर आहे, 11 सप्टेंबर 2022चा झालेला पेपर. या पेपरमध्ये सुद्धा सेम अशाच प्रकारचं वाक्य दिलं आहे. व्हेन म्हणल्याच्यानंतर व्हेन काय असतं, हे क्लॉजचं वाक्य आहे, म्हणजेच काय, हे कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे. आणि त्याच्यामध्ये नंतर काय केलं आहे, अँड. या ठिकाणी हे एक वाक्य आहे आणि पुढचं वाक्य जोडलेलं आहे अँड नाही, म्हणजे हे पुढं वाक्य कंपाऊंड सेंटेन्स आहे. मग याचा प्रकार कोणता झाला, कंपाऊंड कॉम्प्लेक्स. मग इथंही तसंच आहे, कॉम्प्लेक्स कंपाऊंड पाहिजे होतं का, तर असं नाही डिअर फ्रेंड्स, कसंही असू द्या, कंपाऊंड कॉम्प्लेक्स देऊ द्या तर कॉम्प्लेक्स कंपाऊंड देऊ द्या, उत्तर त्या ठिकाणी बरोबर आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट लक्षात ठेवायचं आता पार्ट ऑफ स्पीच. पार्ट ऑफ स्पीच तर आपल्या सगळ्याला माहीत आहे. मग मी तुम्हाला सांगितलं जनरली जे शिक्षक असू द्या किंवा विद्यार्थी बऱ्यापैकी काय करतात, इंग्लिश ग्रामरची सुरुवात करत असताना एकतर टेन्सपासून करतात नाहीतर एकतर पार्ट ऑफ स्पीचपासून करतात. पण मित्रांनो आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, यामध्ये लक्षात ठेवायची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, बेसिकपासून आपण तुम्ही स्टार्ट करा, अभ्यास करायला बेसिकपासून सुरुवात करा. मी सगळे पॉईंट्स त्यामध्ये कव्हर केले आहेत. तर पार्ट ऑफ स्पीच आहे तर किती आहेत, तर पार्ट ऑफ स्पीच 8 आहेत. एवढे कधी कधी सोपे प्रश्न विचारले असतात तर आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न विचाराय इंग्लिशमध्ये पार्ट ऑफ स्पीच किती आहेत. मग काही विद्यार्थी काय करतात, इंग्लिश खूप अवघड आहे, इंग्लिश खूप अवघड आहे, मग ते काय करतात, इंग्लिशचं सेक्शन सुरू झालं तर त्या ठिकाणी काय करतात, 26 पासून जे चालू करतात ते 50 पर्यंत, समजा 25 प्रश्न आहेत इंग्लिशचे, 26 पासून 50 पर्यंत एकाच मिनिटामध्ये सगळे प्रश्न गोल करून टाकतात. मग एवढे सोपे प्रश्न असतात बघा, किती प्रश्न सोपे आहेत. इथे विचारलाय प्रश्न इंग्लिशमध्ये, हाऊ मेनी पार्ट्स ऑफ स्पीच आर देअर इन इंग्लिश, इंग्लिशमध्ये किती पार्ट ऑफ स्पीच आहेत, एवढा सोपा प्रश्न विचारलाय. मग असेही प्रश्न आपले काय होतात, त्यामध्ये आपण गोल करतोय अंदाजे, त्याच्यामुळे आपले ते पण प्रश्न चुकतात. मग या ठिकाणी काय आहे 8. दुसरा प्रश्न बघा या ठिकाणी आता, म्हणजेच यस थांबा 1 मिनिट. मग आपल्याला हे काय करायचं, नाउन प्रोनाउन ॲडजेक्टिव्ह वर्ब ॲडव्हर्ब प्रेपोजिशन कंजंक्शन इंटरजेक्शन ह्या पार्ट ऑफ स्पीच आहेत. तर हे पार्ट ऑफ स्पीच आपल्याला लक्षात ठेवायचे. त्याच्यामध्ये मग लक्षात ठेवायचं बघा 2022च्या पेपरमध्ये टेक्निकल कंबाईनला काय विचारलं, डोंट गो नियर द एज. मग याच्यामध्ये आपल्याला पार्ट ऑफ स्पीचवरती नियर हे नेमकं या वाक्यामध्ये कशाचं काम करतं. मग हा शब्द जो आहे तर हा शब्द काय एज आहे. आणि मग मी तुम्हाला हे का सांगतोय तर मित्रांनो, म्हणून तुम्हाला म्हणतोय मी प्रीपासूनच, आपण प्रीची तयारी ज्यावेळेस करतो तेव्हापासूनच आपण इंग्लिश अभ्यासाला सुरुवात करणं गरजेचं आहे. आता काही विद्यार्थ्यांचं इंग्लिश एवढं खतरनाक असतं त्याला इंग्लिश वाचायला बी येत नाही, तर ह्याला म्हणतात एडगे म्हणतात, काही तर एडगे, तर याचा उच्चार काय आहे, एज आहे. मग या ठिकाणी लक्षात काय ठेवायचं डिअर फ्रेंड्स, नियर हा शब्द या वाक्यामध्ये कशाचं काम करतोय हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. चला नेक्स्ट बघा पुढे. त्याच्यानंतर स्कूल हा शब्द या वाक्यामध्ये काय करतोय. मग आपल्याला स्कूल म्हणलं की आपल्यावरती अरे नाऊनच आहे, नाही, स्कूल चिल्ड्रन आहे. मग चिल्ड्रन हे नाऊन आहे आणि त्याच्या अगोदरचा शब्द हा काय असतोय, नाऊनला क्वालिफाय करणारा शब्द हा ॲडजेक्टिव्ह असतोय. म्हणजे या वाक्यामध्ये हा शब्द ॲडजेक्टिव्ह आहे. म्हणजे सांगण्याचा उद्देश काय, आपल्याला प्रश्न MPSC अशा प्रकारे विचारते आणि आपल्याला वाटतं यार स्कूल हा शब्द नाऊन आहे, नाही डिअर फ्रेंड्स. मग या वाक्यामध्ये हा शब्द काय आहे तर हे आपल्याला महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर 2022मध्ये झालेला आपल्याला कंबाईन ग्रुप Cचा पेपर 2022चा, तर यामध्ये सुद्धा आपल्याला काय केलं, असाच प्रश्न विचारला, ब्रेव असेल, करेक्टली असेल, ओ असेल, बिहाइंड असेल, या शब्दांचे पार्ट ऑफ स्पीच काय आहे. त्याच्यानंतर MES 2013मध्ये असा प्रश्न विचारला आहे, फास्ट हा जो शब्द आहे तर फास्ट हा शब्द नेमकं काय म्हणून वापरला जाऊ शकतोय. म्हणजे हा जो टॉपिक आहे तर या टॉपिकचं नाव काय आहे, द सेम वर्ड यूज ॲज डिफरंट पार्ट ऑफ स्पीच. या टॉपिकचं नाव काय आहे, द सेम वर्ड यूज ॲज अ डिफरंट पार्ट ऑफ स्पीच. म्हणजेच काय, सेम शब्द हा आपण वेगवेगळे पार्ट ऑफ स्पीच म्हणून वापरू शकतोय. म्हणजे फास्ट हा जो शब्द आहे तर फास्ट हा शब्द तुम्हाला माहितीच असावं लागतंय की फास्ट हा शब्द जो आहे तर नेमकं किती पार्ट ऑफ स्पीच म्हणून आपण वापरू शकतोय. मग फास्ट हा शब्द आपण काय करतो, नाऊन म्हणून वापरू शकतोय का, येस बरोबर आहे, ॲडजेक्टिव्ह बरोबर, व्हर्ब बरोबर, ॲडव्हर्ब बरोबर आहे. याच्यामध्ये जेवढे पण स्टेटमेंट आहेत तर हे सगळे स्टेटमेंट बरोबर आहेत. म्हणजेच
हे सगळे शब्द आपण काय करतोय, नाऊन म्हणून पण वापरतोय, ॲडजेक्टिव्ह म्हणून वापरतोय, व्हर्ब म्हणून वापरतोय, ॲडव्हर्ब म्हणून वापरतोय. बेटर हा शब्द लक्षात घ्यायचा, नाऊन म्हणून सुद्धा वापरला जातो. बेटर हा शब्द नाऊन म्हणून सुद्धा वापरला जातोय. दॅट मे बी यूज ॲज प्रोनाऊन, ॲडजेक्टिव्ह अँड ॲडव्हर्ब. बरोबर आहे. सीट हा शब्द नाऊन पण वापरला जातोय, व्हर्ब पण वापरला जातोय. बरोबर आहे. ठीक आहे, तर आपल्याला या ठिकाणी हे लक्षात घ्यायचं आहे. आता WELL वेल हा शब्द देखील, वेल हा शब्द देखील काय केला जातो, नाऊन असतंय, ॲडजेक्टिव्ह आहे, व्हर्ब आहे, ॲडव्हर्ब आहे, इंटरजेक्शन म्हणून सुद्धा वापरला जातोय वेल हा शब्द. म्हणून तुम्हाला मी या ठिकाणी काय सांगतो डिअर फ्रेंड्स, हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. या टॉपिकचं नाव काय आहे, द सेम वर्ड यूज ॲज अ डिफरंट पार्ट ऑफ स्पीच. त्याच्यानंतर मग पार्ट ऑफ स्पीचमध्ये नंतर नाऊन, त्यांचे प्रकार. मग त्याच्यानंतर नाऊनमध्ये आणखी काय असते, सिंग्युलर नाऊन, प्लुरल नाऊन म्हणजे नंबर असते, वचन म्हणतो आपण त्याला. त्याच्यामध्ये मग 0 प्लुरल्स काय आहेत, रेग्युलर प्लुरल्स काय, डबल प्लुरल्स काय, इरेग्युलर प्लुरल्स किंवा त्यालाच आपण म्हणतो म्युटेशन प्लुरल्स. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं. याच्यावरती प्रश्न विचारला आपल्याला आयोगाने, यावरती सुद्धा प्रश्न विचारला आहे. नॉमिनेटिव्ह केस म्हणजे केसमध्ये नॉमिनेटिव्ह केस असेल, ऑब्जेक्टिव्ह केस असेल, डेटिव्ह केस, पॉझिटिव्ह केस, ओकेटिव्ह केस, तसे 8 केस होते आपल्याला. त्याच्यामध्ये आणखी 3 जे आहेत तर ते ॲब्लेटिव्ह केस, इन्स्ट्रुमेंटल केस आणि लोकेटिव्ह केस अशा 3 केस होत्या. पण त्या 3 केस जे आहेत त्या 3 केस आता काय केल्या आहेत, प्रिपोजिशनमध्ये, मॉडर्न इंग्लिशमध्ये काय केलं, त्या प्रिपोजिशनमध्ये ॲड केलेलं आहे. तर आपल्याला हे माहीत असणं गरजेचं आहे. नेक्स्ट बघायचं, लक्षात ठेवायचं, राज्यसेवा 2022चा पेपर. यामध्ये प्रश्न काय विचारला आहे, ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स. बघा कॉपी पेस्ट कशा प्रकारे करतात. म्हणजे हा प्रश्न कशावरती आहे, केस या टॉपिकमध्ये पॉझिटिव्ह केस जे आहे ते पॉझिटिव्ह केसवरती आहे. मग टेबल्स लेग असते का, टेबल्स लेग असते का, तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, आपण ज्यावेळेस सजीवांची मालकी दाखवायची वेळेस आपण ॲपॉस्ट्रोफी एस वापरतो, पण निर्जीवची मालकी दाखवायची असेल तर त्यावेळेस आपण ऑफ वापरत असतोय. म्हणजे प्रश्न आपल्याला असा विचारला. आता आणखी एक गोष्ट लक्षात घ्या, राज्यसेवा 2022च्या पेपरमध्ये आपल्याला या ठिकाणी हा टेबल्स लेग हा प्रश्न विचारला. टेबल्स लेग हे वाक्य दिलंय, तेच सेम वाक्य कशामध्ये केलंय, कंबाईन ग्रुप सी हा प्रश्न बघा. कंबाईन ग्रुप सी 4 एप्रिल 2023चा झालेला जो पेपर आहे तर त्याच्यामध्ये प्रश्न विचारलाय. काय विचारले, द टेबल्स लेग. मग मी तुम्हाला हे सांगतोय, आपल्याला ऑब्झर्वेशन ॲनालिसिस करत असताना आपल्याला एकदम बारकाईने करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, राज्यसेवा 2022चा काय केलंय, आता हे प्लुरलवरती प्रश्न विचारलाय. पण लक्षात घ्या, प्रश्न हा कसा विचारलाय बघा, हे याला म्हणतो आपण काय, लेटेस्ट पॅटर्न किंवा न्यू पॅटर्न. प्रश्न विचारण्याची पद्धत काय आहे. हा प्रश्न सिंग्युलर प्लुरलवरती प्रश्न विचारला आहे. त्याचसोबत याच्यामध्ये काय करायचं आपल्याला, हा मिसोजिनिस्ट हा जो शब्द आहे तर मिसोजिनिस्ट एक आहे, वन वर्ड सबस्टिट्यूशन आहे. मग मिसोजिनिस्ट याच्यावरती प्रश्न आपल्याला विचारला आहे. म्हणजे लक्षात काय घ्यायचं डिअर फ्रेंड्स, हे प्रश्न आता सध्या अशा प्रकारे MPSC विचारत आहे. त्याच्यानंतर सेम अशाच प्रकारचा प्रश्न हा काय केला 2021चा जो कंबाईन ग्रुप बीचा पेपर आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा विचारला आहे. याच्यामध्ये मग काय केलं, ब्रदर्स इन लॉ, ब्रदर, नेमकं हे जे कंपाऊंड नाऊन असतात तर या कंपाऊंड नाऊनचं प्लुरल कशा प्रकारे करायचं अशा पद्धतीने प्रश्न आहे. त्याच्यानंतर तलाठी 2019चा पेपर. यामध्ये तर बघा, मग आपण म्हणतो नाही ऑनलाईन पेपर असू द्या किंवा सरळ सेवेची परीक्षा, यामध्ये प्रश्न खूप सोप्या पद्धतीने विचारले जातात. मग यामध्ये बघा कसा प्रश्न विचारलाय, ॲनालिसिस हा जो शब्द आहे तर ॲनालिसिस या शब्दाच्या प्लुरल आणि सिंग्युलरवरती प्रश्न विचारलाय. मग ॲनालिसिस आणि ॲनालिसिस यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, मग पहिल्या फिल इन द ब्लँकमध्ये नेमकं काय येईल, ॲनालिसिस येईल का ॲनालिसिस येईल, अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारला. हे प्रश्न आपल्याला समजून घ्यायचे आहेत. आणि मग मी हे तुम्हाला आपला सिलेबस डिकोड आपण विथ MCQs का घेतोय, त्याचं रिझन असं आहे की तुम्हाला त्याच्यामध्ये खात्री पटली पाहिजे किंवा तुम्हाला समजलं पाहिजे की यस आपल्याला अशा प्रकारच्या कॉन्सेप्टचा अभ्यास करणं गरजेचं आहे, कारण यावरती सुद्धा आपल्याला प्रश्न विचारले जात आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट बघायचं आपल्याला प्रोनाऊन. प्रोनाऊन जे आहेत तर प्रोनाऊनचे जवळजवळ 15 प्रकार आहेत. फक्त 10-12 प्रकार समजून घेऊन जमत नाही. 15 प्रकार आहेत तर 15ही प्रकार आपल्या त्या ठिकाणी समजून घेणं गरजेचं आहे. मग याच्यामध्ये रेसिप्रोकल प्रोनाऊन असेल, आर्केक प्रोनाऊन आपण जनरली बाकीचे पाहतो, पण हे रेसिप्रोकल प्रोनाऊन काय आहे, आर्केक प्रोनाऊन काय आहे, रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन काय आहे, त्याच्यानंतर इंटेन्सिव्ह प्रोनाऊन्स काय आहेत, इम्फॅटिक प्रोनाऊन्स काय आहेत, तर हे आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचं आहे. चला नेक्स्ट बघायचं, याच्यामध्ये आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स. बघा म्हणजे इथं पण कॉपी पेस्ट कशा प्रकारे प्रश्न केला. राज्यसेवा 2022ला आपल्याला हा प्रश्न जो आहे तर या प्रश्नामध्ये हे वाक्य दिलेत, राम और हरी. त्याच्यानंतर बघा 2023 म्हणजे या ठिकाणी कंबाईन ग्रुप सी 2022चा जो कंबाईन ग्रुप सीचा पेपर झाला 4 एप्रिलला, त्या पेपरमध्ये सुद्धा काय केले, राम और हरी तेच वाक्य दिले. पण इथं बघा लक्षात काय ठेवायचं, इथं काय केलं, राम और हरी, इथं हीच दिलेलं आहे, तेच वाक्य दिलंय, परंतु इथं काय केलं, दियर दिलं. हा फरक तुम्हाला काय करायचा आहे, समजून घ्यायचा आहे. आणि फरक म्हणण्यापेक्षा तुम्हाला त्या ठिकाणी कॉन्सेप्ट समजून घ्यायचे आहे. मग याच्यामध्ये कॉन्सेप्ट काय आहे, जेव्हा 2 नाऊन ऑरने जोडले जातात, ऑर असेल, नॉर असेल, आयदर ऑर, नायदर ऑर, नॉट ओनली बट ऑल्सोने जोडले जातात, तेव्हा आपण दुसऱ्या नाऊननुसार मग हेल्पिंग व्हर्ब असू द्या किंवा त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्ह असू द्या, तर ते आपण काय करतोय, दुसऱ्या नाऊननुसार आपण वापरत असतोय. सेम अशाच प्रकारचा प्रश्न हा आपल्याला काय केलाय, डिपार्टमेंटल एसओच्या पेपरमध्ये सुद्धा विचारलाय, आयदर सीता और अमीना. मग इथं सुद्धा आपल्याला काय करायचं, पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्ह वापरायचं आहे. मग हर येईल का, देर येईल का, देम येईल. म्हणून या ठिकाणी आपल्याला काय करायचं डिअर फ्रेंड्स, सगळ्या कॉन्सेप्ट माहिती असणं गरजेचं. चला ठीक आहे नेक्स्ट, इथं आपल्याला हा जो प्रश्न विचारला तर याच्यामध्ये काय केलं, ऑब्जेक्टिव्ह पर्सनल प्रोनाउन कोणता आहे.
मग आपल्याला या ठिकाणी आपण काय करतोय, प्रोनाउन म्हणलं की आय वी यू यू, पण त्याच्यामध्ये आय वी यू हे काय आहेत, नॉमिनेटिव्ह आहेत. त्याच्यानंतर मी असेल, अस असेल, यू असेल, हे काय आहेत, ऑब्जेक्टिव्ह आहेत, ऑब्जेक्टिव्ह पर्सनल प्रोनाउन आहेत. त्याच्यानंतर आपल्याला आर्केक प्रोनाउन जे आहेत तर मग दी असेल, दो असेल, दाय असेल, त्याच्यानंतर काय असणार आहे, दाय सेल्फ असेल. तर हे जे आहेत तर हे शब्द आपल्याला त्यामध्ये लक्षात ठेवायचे. किंवा दाईन असेल, तर अशा प्रकारचे शब्द आहेत. तर यामध्ये हा दो असेल, दी असेल, हे शब्दाचे आपल्याला अर्थ महत्त्वाचे माहीत असणं गरजेचं आहे. एका पेपरमध्ये एमपीएससीने काय केलेत, हे जे आर्केक प्रोनाउन आहेत म्हणजे ओल्ड इंग्लिशमध्ये जे प्रोनाउन वापरले जायचे तर त्यांचे मिनिंग काय आहेत अशा प्रकारचा प्रश्नसुद्धा आपल्याला विचारला आहे. चला नेक्स्ट बघायचं आपल्याला याच्यामध्ये. मग इथं काय लक्षात घ्यायचं, एन्जॉय अशी काही क्रियापद असतात तर त्या क्रियापदासोबत नेहमी काय केले जातात, रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन वापरले जातात. त्याच्यापैकी एन्जॉय हे एक एन्जॉय हे क्रियापद आहे. त्याच्यानंतर आपण काय करतो, रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन वापरतो. मग एन्जॉय असेल, अवेल असेल, त्याच्यानंतर प्रेझेंट असेल, तर हे जे क्रियापद आहे तर ह्या क्रियापदाच्या नंतर आपण काय करतोय, रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन वापरतो. हे लक्षात ठेवायचं. तर डिअर फ्रेंड्स, यामध्ये लक्षात ठेवायचं जसे ॲडजेक्टिव्ह, टाइप्स ऑफ ॲडजेक्टिव्ह हे तर महत्त्वाचे आहेतच. त्याच्यानंतर नेक्स्ट आपण पाहिलं एम्फसायझिंग ॲडजेक्टिव्ह असेल, त्याच्यानंतर व्हर्बल ॲडजेक्टिव्ह कशाला म्हणायचं आहे, त्याच्यानंतर सिक्वेन्स ऑफ ॲडजेक्टिव्ह. त्याच पद्धतीने आपल्याला आणखी एक गोष्ट महत्त्वाची आहे तर ती म्हणजेच काय, IMP ॲडजेक्टिव्ज आहेत. असे काही शब्द आहेत तर ते खूप महत्त्वाचे शब्द आहेत. त्याला आपण असं म्हणू की IMP ॲडजेक्टिव्ज. यामध्ये जे आहे तर असे काही IMP ॲडजेक्टिव्ह शब्द आहेत तर ते कधी वापरले पाहिजेत हे आपल्याला या ठिकाणी महत्त्वाचं माहीत असणं गरजेचं आहे. नेमकं त्याच्यामध्ये काय फरक आहे. असे खूप सारे शब्द आहेत. मग त्याच्यामध्ये शब्द आहेत लिटल, अ लिटल, द लिटल. मग लिटल, अ लिटल, द लिटल आपण ज्यावेळेस पाहतोय त्यावेळेस आपल्याला वाटते की अरे हे तिन्ही पण शब्द सारखेच आहेत, पण नाही. या सगळ्या शब्दांमध्ये काय फरक आहे. मग लिटल कधी वापरायचं आहे, अ लिटल कधी वापरायचं आहे, द लिटल कधी वापरायचं आहे, फ्यू, अ फ्यू, द फ्यू, होल, अ होल, द होल ऑफ असेल. त्याच्यानंतर सम असेल, एनी असेल, समबडी, एनीबडी, समवन, समबडी. हे जे समचे शब्द आहेत किंवा एनीचे शब्द आहेत तर एनीचे शब्द कधी वापरायचे आहेत यामध्ये सुद्धा आपल्याला माहीत असणं गरजेचं. जसं की सम असेल, समवन असेल, समथिंग असेल, समबडी असेल, त्याच्यानंतर समवेअर असेल. आणि एनीचे सगळे शब्द मग एनी असेल, एनीवन, एनीबडी, एनीथिंग, एनीवेअर. हे जे शब्द आहेत तर हे शब्दामध्ये नेमका फरक काय आहे. मग सम आणि एनी कधी वापरायचं आहे, त्याच्यामध्ये आपल्याला सम आणि एनीमध्ये काय फरक आहे हे आपल्याला यामध्ये माहीत असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहेत फर्दर, फार्दर. फर्दर कधी वापरायचं आहे, फार्दर कधी वापरायचं आहे. ओल्डर, ओल्डेस्ट आणि एल्डर, एल्डेस्ट, यंगर, यंगेस्ट. हे 6 शब्द नेमकं कशा पद्धतीने वापरले जातात, कधी वापरतात हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. नेक्स्ट टू आणि नियरेस्टमध्ये काय फरक आहे. त्याच्यानंतर सिनियर, ज्युनियर, सुपेरियर, अँटेरियर, पोस्टेरियर, प्रायर. त्याच्यानंतर प्रेफरेबल असेल, इन्फेरियर असेल. तर हे सगळे शब्द जे आहेत तर या सगळे शब्द आपण कधी वापरतो याच्या संदर्भातला कुठले नियम आहेत तर ते सुद्धा आपल्याला याच्यामध्ये माहीत असणं गरजेचं आहे. तर डिअर फ्रेंड्स, आपल्याला तसेच त्याच्यामध्ये अल्टेरियर हा शब्द आहे तर अल्टेरियर हा शब्द जो आहे तर याच्या संदर्भात सुद्धा आपल्याला महत्त्वाचा आहे. तर हा सुद्धा आपल्याला याचा नियम माहीत असणं गरजेचं आहे. तर हे सगळे खूप सारे महत्त्वाचे ॲडजेक्टिव्ज आहेत. तर या ॲडजेक्टिव्ह संदर्भातले आपल्याला नियम माहीत असणं गरजेचं आहे. या ॲडजेक्टिव्ह एम्फसायझिंग ॲडजेक्टिव्हवरती विचार आहे, व्हर्बल ॲडजेक्टिव्हवरती विचार आहे, पोस्ट पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्हवरती विचार आहे, सिक्वेन्स ऑफ ॲडजेक्टिव्ह. फक्त ॲडजेक्टिव्हच नाही, एकाच वाक्यामध्ये जर 3 किंवा 3 पेक्षा अधिक ॲडजेक्टिव्ह आले तर त्यांचा सिक्वेन्स कसा असायला पाहिजे. सिक्वेन्स ऑफ ॲडजेक्टिव्ह सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. मग या ठिकाणी बघा प्रश्न जो आहे तो राज्यसेवा 2021च्या पेपरमध्ये प्रश्न विचारला आहे आणि त्याच्यामध्ये प्रश्न काय आहे, सिक्वेन्स ऑफ वर्ड्स. पण सिक्वेन्स ऑफ वर्ड्स जरी विचारला असेल तरी पण हे सिक्वेन्स ऑफ वर्ड्स म्हणजेच काय, हे सगळे ॲडजेक्टिव्ह आहेत. मग याच्यामध्ये काय करायचं, ब्लॅक असेल, हेवी असेल, स्टील असेल, हे शब्द जे आहेत तर हे काय ॲडजेक्टिव्ह आहेत. त्यांचा सिक्वेन्स या ठिकाणी महत्त्वाचा आहे. मग त्यांचा सिक्वेन्स काय असतोय. त्याच्यानंतर नेक्स्ट लक्षात ठेवायचं पोस्ट पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्ह. कुठला, पोस्ट पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्ह. आपल्याला प्रश्न काय विचार आहे, एमपीएससी फॉरेस्ट 2019च्या पेपरमध्ये पोस्ट पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्ह कशाला म्हणतात. मग हे पोस्ट पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्ह आपल्याला कॉन्सेप्ट माहीत असते तरच आपण उत्तरापर्यंत पोहोचतोय, नाही तर उत्तरापर्यंत कसं पोहोचणार आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट लक्षात ठेवायचं आहे, या ठिकाणी बघा हे जे शब्द आहेत हे पोस्ट पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्हमध्ये शब्द आहेत. तर असे काही शब्द आहेत तर त्या शब्दाच्या नंतर नेहमी काय असते, आपण जनरली ॲडजेक्टिव्ह काय करतो, आपण नाऊनच्या अगोदर वापरतोय, पण या शब्दांच्या नंतर ॲडजेक्टिव्ह वापरलं जातं आहे. हे लक्षात आपल्याला ठेवायचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा आपल्याला पुढं 2021च्या राज्यसेवेच्या पेपरमध्ये व्हेरी हा शब्द जो आहे तर हा एम्फसायझिंग ॲडजेक्टिव्ह आहे. एम्फसायझिंग ॲडजेक्टिव्ह. मग तुम्ही फक्त काय केलं, एम्फसायझिंग ॲडजेक्टिव्ह एवढं लक्षात ठेवलं. पण स्टेनोग्राफरच्या पेपरमध्ये हेच व्हेरी हाच प्रश्न व्हेरीवरतीच प्रश्न विचारला आहे स्टेनोग्राफर 2015च्या पेपरमध्ये. आणि प्रश्न आपल्याला विचारत असताना त्याने एम्फसायझिंग ॲडजेक्टिव्ह असं ऑप्शन नाही दिलं, एम्फॅटिक ॲडजेक्टिव्ह ऑप्शन दिलेला आहे. काय दिलं बघा, एम्फॅटिक ॲडजेक्टिव्ह दिलं आहे. मग आपल्याला माहीत असतं म्हणजे एम्फसायझिंग ॲडजेक्टिव्ह म्हणजेच एम्फॅटिक ॲडजेक्टिव्ह आहे, हे माहीत असणं गरजेचं आहे. आणि म्हणून या ठिकाणी याचं उत्तर हे आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, हिअरिंग द नॉक शी ओपन द डोअर. हा प्रश्न कधी विचार आपल्याला
2022च्या कंबाईन ग्रुप सीच्या पेपरमध्ये म्हणजेच 4 एप्रिलला झालेला जो पेपर आहे तर त्या पेपरमध्ये प्रश्न विचारला. कोणतं वाक्य दिले बघा, हिअरिंग, याला काय म्हणायचं. आणि सेम अशाच प्रकारचा प्रश्न आपल्याला 2017च्या PSIच्या पेपरमध्ये विचारला होता, हिअरिंग द नॉईज. समजाले सगळ्यांना. मग इथं काय आहे, इथं त्यांनी काय केलं, ऑप्शन दिले साऊंड, व्हर्बल वर्ड, व्हर्बल नाऊन, व्हर्बल ॲडजेक्टिव्ह. तर हे खरं पाहता काही व्हर्बल ॲडजेक्टिव्ह आहे. मग हे व्हर्बल ॲडजेक्टिव्ह कशाला म्हणायचं आहे. व्हर्बल ॲडजेक्टिव्ह म्हणजेच काय असते, व्हर्बल ॲडजेक्टिव्ह म्हणजेच ते पार्टिसिपल जे आहे ते पार्टिसिपल सुद्धा ॲडजेक्टिव्हचं काम करते. आणि म्हणून या ठिकाणी काय लक्षात घ्यायचं आहे डिअर फ्रेंड्स, या वाक्यामध्ये हे काय तर पार्टिसिपल आहे. कारण पार्टिसिपल हे कशाचं काम करतं, ॲडजेक्टिव्हचं काम करतं. मग तुम्हाला हा फरक माहीत असला पाहिजे. जिरण कशाला म्हणायचं आहे, पार्टिसिपल कशाला म्हणायचं आहे, ॲडव्हर्बियल क्लॉज काय असते, नाऊन क्लॉज काय असते, हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. ठीक आहे. चला नेक्स्ट बघा. पुढचा आहे पार्ट ऑफ स्पीचमध्ये व्हर्ब आणि टाइप्स ऑफ व्हर्ब, क्रियापद आणि क्रियापदाचे जे टाइप्स आहेत तर ते आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. मग याच्यामध्ये आपण क्रियापद म्हणलं की काय करतोय, फक्त व्हर्ब म्हणलं की आपण व्हर्बची डेफिनेशन, ती पण डेफिनेशन आपण अर्धवटच पाठ करतोय. मग डेफिनेशन काय करतोय, व्हर्ब म्हणजेच काय, ॲक्शन वर्ड. तसं नाही डिअर फ्रेंड्स. व्हर्ब जे आहे तर व्हर्ब शोज ॲक्शन, व्हर्ब शोज पोझिशन, व्हर्ब शोज स्टेट. वर्ब जे आहे ते वर्ब हे फक्त ॲक्शन दर्शवत नाही तर वर्ब हे ॲक्शन पण दर्शवत आहे, पोझिशन म्हणजेच काय मालकी पण दर्शवतं आणि स्टेट सुद्धा दर्शवतं. आपल्याला अशा प्रकारच्या आता डेफिनेशन समजून घेणं गरजेचं आहे, कारण MPSC आपल्याला अशा पद्धतीने प्रश्न विचारत आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये मग फायनाईट वर्ब काय असतात, फायनाईट नॉन फायनाईट वर्ब काय आहेत, पार्टिसिपल त्यांचे प्रकार किती पडतात, जिरण म्हणजे काय आहे, इन्फिनिटिव्ह म्हणजे काय आहे, ट्रान्झिटिव्ह वर्ब काय असते, इंट्रान्झिटिव्ह वर्ब काय असते, कोपिला वर्ब काय असते, लिंकिंग वर्ब काय असतात, डिफेक्टिव्ह वर्ब काय असतात, स्ट्रॉंग वर्ब काय आहेत, वीक वर्ब काय आहेत, रेग्युलर वर्ब, इरेग्युलर वर्ब, हे सगळं आपल्याला यामध्ये माहीत असावं लागतं. ठीक आहे. तर या ठिकाणी बघा अशा प्रकारचा प्रश्न विचारला, याला काय म्हणायचं नेमकं, असा प्रश्न विचारला आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट लक्षात घ्यायचं आहे, PSI 1984चा पेपर आहे. त्याच्यामध्ये रन या क्रियापदाचं आपल्याला काय विचारलं आहे, पास्ट पार्टिसिपल. मग तुम्हाला पास्ट पार्टिसिपल ही कॉन्सेप्टच माहीत नसेल तर उत्तरापर्यंत आपण कसं पोहोचणार, यासाठी आपल्याला ह्या बेसिक गोष्टी आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. ठीक आहे. चला नेक्स्ट बघायचं आहे, द जिरण कॅन बी यूज, जिरणचं फंक्शन काय असतं हे माहीत असावं लागतंय. त्याच्यानंतर नेक्स्ट आपल्याला लक्षात ठेवायचं बघा, इथं जे क्रियापद दिले आहेत फॉल, फेल, तर याच्यामध्ये ट्रान्झिटिव्ह वर्ब कोणतं आहे आणि इनट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणजे ट्रान्झिटिव्ह वर्ब कोणतं आहे असा प्रश्न विचारला आहे. मग ट्रान्झिटिव्ह वर्बची कॉन्सेप्ट आपल्याला माहिती असायला पाहिजे, इनट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणजे काय असते. त्याच्यानंतर इथे सुद्धा प्रश्न आपल्याला काय केला, येस इथं स्टेनोग्राफर 2022च्या पेपरमध्ये लाय हे जे क्रियापद आहे तर हे क्रियापद आपल्याला या ठिकाणी विचारलं आहे. लाय हे क्रियापद या ठिकाणी. ठीक आहे. मग लाय जे क्रियापद आहे तर ते आपल्याला या ठिकाणी माहीत असं गरजेचं. लाय या क्रियापदाचं अर्थ काय काय होतात. मग यामध्ये लक्षात घ्यायचं डिअर फ्रेंड्स, इथं इंग्लिशमध्ये हे 2 क्रियापदं खूप महत्त्वाचे आहेत, लाय आणि ले. मग यांचा फर्स्ट फॉर्म, सेकंड फॉर्म, थर्ड फॉर्म तुम्हाला माहिती असावं लागतं. याचा मी एक सेपरेट यूट्यूबवरती व्हिडिओ टाकला आहे, लाय आणि लेचा फरक काय आहे तर ते पिक्चराईज करून आपण त्या ठिकाणी क्लिअर केलं आहे. आपण हे पुढे नंतर प्रश्न आपण पाहू त्याचं विश्लेषण. त्याच्यानंतर 2018च्या पेपरमध्ये सुद्धा या लाय आणि ले हे जे क्रियापद आहेत तर त्यांचे मधला फरक नेमका एक्झॅक्ट काय आहे तर त्याच्यावरती प्रश्न हा विचारला, हे आपल्याला माहिती असावं लागतंय. त्याच्यानंतर सेम या ठिकाणी बघा प्रश्न आपल्याला कशावरती विचारला, हे फील, ग्रीव्ह हे जे शब्द आहेत, फील आणि ग्रो, फील आणि ग्रो हे जे शब्द असतात त्याला आपण म्हणतो कोपिला वर्ब. यांचा रूल काय आहे, त्यांच्यानंतर नेहमी ॲडजेक्टिव्ह येतात. मग हे आपल्याला या ठिकाणी बरोबर आहे का तर हे समजून घेणं गरजेचं आहे. बघा याच्यामध्ये बरेच जे आहेत ते बरेच जण इथं चुकलेले आहेत. या परीक्षेमध्ये हे जे वाक्य दिलं होतं याच्यामध्ये बरेच जण चुकलेले आहेत. तर या ठिकाणी काय केलं, बँगलोर इज अ वर्थ सीइंग सिटी, बँगलोर सिटी इज वर्थ सीइंग अशा प्रकारचं हे वाक्य पाहिजे होतं. तर या ठिकाणी हे वाक्य चुकीचं आहे. मग याच्यामध्ये बघा सेम अशाच प्रकारचं आपल्याला काय केलं, याच्या अगोदर 2013च्या पेपरमध्ये याचा रेफरन्स आहे. कुठला प्रश्न आहे बघा, 2022चा प्रश्न, त्याचा रेफरन्स कुठं आहे, 2013च्या पेपरमध्ये आहे. दिस इज अ वर्थ सीइंग प्ले, हे चुकीचं आहे. दिस प्ले इज वर्थ सीइंग हे वाक्य बरोबर आहे. याच्यानुसार तुम्हाला इथं उत्तर येत आहे. मग बँगलोर इज अ वर्थ सीइंग सिटी, बऱ्याच लोकांनी जे विश्लेषण केलं त्यांचे सुद्धा या ठिकाणी हे वाक्य चुकलेलं आहे. तर हे वाक्य जे आहे तर हे वाक्य बरोबर कसं होतं आहे, मग बँगलोर सिटी इज वर्थ सीइंग सिटी. ठीक आहे, वर्थ सीइंग आपण अशा पद्धतीने म्हणतोय. मग या ठिकाणी हे सुद्धा वाक्य चुकीचं आहे. म्हणून तुम्हाला MCQज म्हणजे PYQचं ॲनालिसिस करणं अत्यंत गरजेचं आहे. ठीक आहे. चला नेक्स्ट बघा. त्याच्यानंतर आपल्या लक्षात ठेवायचं वर्ब आणि टाइप्स ऑफ वर्ब. टाइप्स ऑफ वर्बमध्ये आणखी काय आहे, लेक्झिकल वर्ब असतील, ऑक्झिलरी वर्ब असतील, हेड स्टेटिव्ह वर्ब, रेग्युलर वर्ब, स्ट्रॉंग वर्ब, वीक वर्ब, डिफेक्टिव्ह वर्ब, नो प्रिपोजिशन वर्ब असे काही क्रियापद आहेत तर त्यांच्यासोबत प्रिपोजिशन येत नाही. खूप सारे प्रश्न आहेत. मग हे एन्जॉयसोबत आपण मी आत्ता सांगितलं तुम्हाला, एन्जॉयसोबत रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन येतं. त्याच्यानंतर असे काही आहेत, मग हे डू हे लेक्झिकल वर्ब आपल्या 2019चा MPSC फॉरेस्टचा पेपर आहे त्याच्यामध्ये प्रश्न विचारला लेक्झिकल वर्ब. मग तुम्हाला हे माहीत असावं लागतंय. मग तुम्हाला हा पण फरक समजून घ्यावा लागतोय, प्रोवर्ब आणि हे प्रोवर्ब म्हणजे नेमका काय आहे, या दोन्हीमध्ये नेमका फरक काय. प्रोवर्ब म्हणजेच म्हण आहे
आणि ही प्रोवर्ब जे आहे तर ही प्रोवर्ब ही ग्रामरची कॉन्सेप्ट आहे, ही ग्रामरची कॉन्सेप्ट आहे. आणि डिअर फ्रेंड्स, मग आपल्याला फक्त प्रोनाऊन माहीत आहे. जसं प्रोनाऊन असते तसं प्रोवर्ब असते, तसंच प्रो ॲडजेक्टिव्ह असते, तसंच प्रो ॲडव्हर्ब असते, तसंच प्रो फ्रेज असते, तसंच प्रो सेंटेन्स असते. तर आपल्याला कॉन्सेप्ट माहीत असेल. मग यामध्ये बघा प्रोवर्ब आणि प्रोवर्ब या दोन्हीमध्ये नेमका एक्झॅक्ट फरक काय आहे तर आपल्याला पार्ट ऑफ स्पीचमध्ये नेक्स्ट आहे. मग यामध्ये ॲडव्हर्ब आणि ॲडव्हर्बचे टाईप्स. मग ॲडव्हर्ब जे आहे तर ॲडव्हर्बची डेफिनेशन सुद्धा खूप महत्त्वाची आहे. मग आपण ॲडव्हर्बची डेफिनेशन मराठीमध्ये सुद्धा काय करतोय, क्रियेबद्दल माहिती सांगणारा शब्द. पण तसं नाही डिअर फ्रेंड्स, ॲडव्हर्ब जे आहे तर ॲडव्हर्ब हे क्रियेबद्दल माहिती सांगतं, ॲडव्हर्ब हे ॲडजेक्टिव्हबद्दल माहिती सांगतं, ॲडव्हर्ब हे दुसऱ्या ॲडव्हर्बबद्दल सुद्धा माहिती सांगतं. ही डेफिनेशन आपल्याला आता इंग्लिशमध्ये लक्षात ठेवणं गरजेचं आहे. यावरतीच आपल्या 2019 जो राज्यसेवेचा पेपर झाला, या 2019च्या राज्यसेवेच्या पेपरमध्ये आपल्याला प्रश्न विचारला आहे. त्याच्यानंतर सिक्वेन्स ऑफ ॲडव्हर्ब्स. ज्या पद्धतीने ॲडजेक्टिव्हचा सिक्वेन्स महत्त्वाचा आहे त्याच पद्धतीने सिक्वेन्स ऑफ ॲडव्हर्ब सुद्धा महत्त्वाचा आहे. म्हणजे ॲडव्हर्ब जर एकाच वाक्यामध्ये 2 किंवा 3 किंवा 3पेक्षा अधिक ॲडव्हर्ब जर आले तर त्या वाक्यामध्ये ॲडव्हर्बचा सिक्वेन्स कसा असायला पाहिजे यावरती सुद्धा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. त्याच्यानंतर IMP ॲडव्हर्ब्स म्हणजे त्या ॲडव्हर्बमध्ये काय फरक आहे, तर ते ॲडव्हर्ब कशा पद्धतीने वापरले जातात त्यांच्यामध्ये फरक काय आहे, तर हे सुद्धा आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. जसं की TOO टू म्हणजे पण खूपच असते आणि व्हेरी म्हणजे पण खूपच असते, पण टू कधी वापरायचं आणि व्हेरी कधी वापरायचं हे लक्षात ठेवायचं आहे. रॅदर हा शब्द कधी वापरायचा आहे हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. इनफ हा शब्द जो आहे तर इनफ हा शब्द देखील कसा वापरायचा आहे, काय वापरायचं, मग ॲडजेक्टिव्ह म्हणून ॲडव्हर्ब म्हणून हे आपल्याला सिंपल काय करायचं लक्षात घ्यायचं आहे. डिअर फ्रेंड्स, आपल्याला हे लक्षात घ्यायचं आहे हे कशा पद्धतीने आपण वापरतोय तर ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्याच्यामधला फरक समजून घेणं गरजेचं आहे. नेक्स्ट बघा, अँड ॲडव्हर्ब क्वालिफाईज. ॲडव्हर्ब कशाला क्वालिफाय करते याच्यावरती प्रश्न विचारला आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट ॲडव्हर्ब जे आहे त्या ॲडव्हर्बमध्ये बघा इथं प्रश्न काय विचारला आहे, ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स कोणता आहे. मग याच्यामध्ये काय असणार आहे मग यामध्ये बघा लक्षात घ्यायचं आहे ॲडव्हर्ब जे आहे त्या ॲडव्हर्बची पोझिशन वाक्यामध्ये जर ऑब्जेक्ट असेल तर ॲडव्हर्ब हे ऑब्जेक्टच्या नंतर येत असते. मग आपल्याला हे माहीत असावं लागतंय. त्याच्यानंतर नेक्स्ट लक्षात ठेवायचं आहे इथंही तसंच आहे. ॲडव्हर्ब हे वाक्यामध्ये ऑब्जेक्ट आहे, द बॅग हे ऑब्जेक्ट आहे, हिअर हे ॲडव्हर्ब आहे. पण यामध्ये काय केलं अगोदर ॲडव्हर्ब आलेला आहे. मग वाक्यामध्ये जर ऑब्जेक्ट असेल तर ॲडव्हर्ब हे ऑब्जेक्टच्या नंतर असते. आपल्याला हे म्हणजे बेसिक जे ॲडव्हर्बचे जे सिक्वेन्स आहे आणि ऑर्डर आहे किंवा प्लेस ऑफ ॲडव्हर्ब हे माहीत असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट इथं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे मच कधी वापरायचं. मच हा जो शब्द आहे तर तो कधी वापरायचा, व्हेरी हा शब्द जो आहे तर तो कधी वापरायचा हे आपल्याला माहीत असावं लागतंय. त्याच्यानंतर नेक्स्ट नेक्स्ट बघा पार्ट ऑफ स्पीचमध्ये आणखी काय आहे, पुढची पार्ट ऑफ स्पीच आहे तर ती म्हणजे प्रिपोजिशन. आता या ठिकाणी प्रिपोजिशन तर आहेच. प्रिपोजिशन कोणते शब्द आहेत आणि त्याच्यानंतर त्यांचे टाईप्स कोणते आहेत, प्रिपोजिशन अँड देअर टाईप्स. तर आपल्याला या ठिकाणी प्रिपोजिशन आणि टाईप्स ऑफ प्रिपोजिशन या ठिकाणी महत्त्वाचं आहे. मग याच्यामध्ये लक्ष द्या, परीक्षेमध्ये प्रश्न आपल्याला कशा प्रकारे विचारले जातात. परीक्षेमध्ये प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारलेत. मग टायर्ड ऑफ बरोबर आहे का, ऑर्डरसोबत प्रिपोजिशन वापरतात का, रिझेबलसोबत प्रिपोजिशन वापरतात का. मग मी सुरुवातीला वर्ब या टॉपिकमध्ये सांगितलं होतं. वर्ब म्हणजे जे आहे तर नो प्रेपोजिशन वर्ब्स म्हणजेच याच्यामध्ये काय करतो आपण काही क्रियापद आहेत तर त्याच्यासोबत आपण प्रेपोजिशन वापरत नाहीत. त्याच्यामध्ये मग ऑर्डर हे सुद्धा आहे, रिझेम्बल आहे. त्याच्यानंतर बघा इथंही तसंच प्रश्न विचारला, रिच हे क्रियापद सुद्धा, रिच या क्रियापदासोबत सुद्धा आपण प्रेपोजिशन वापरत नाहीत. त्याच्यानंतर इथं आणखी डबल प्रश्न विचारला, रिझेम्बलसोबत साईन. त्याच्यानंतर आहे इन्व्हेस्टिगेट, याच्यासोबत पण आपण कुठलंही प्रेपोजिशन वापरत नाहीत. म्हणजे अशा अर्थाने ठीक आहे. बघा आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे प्रेपोजिशन संदर्भात. त्याच्यानंतर इथंही काय केलं बघा, कंबाईन ग्रुप सीचा पेपर आहे. इन द वे असते का ऑन द वे असते. त्याच्यानंतर ऑन माय ॲड्रेस पाहिजे का टू माय ॲड्रेस पाहिजे. त्याच्यानंतर इथं लक्षात ठेवायचं हा जो प्रश्न आहे तर हा प्रश्न हा इन आणि ॲट, इन असेल आणि ॲट असेल. इन आणि ॲट कधी वापरायचं, नेमकं इन कधी वापरायचं असतं, ॲट कधी वापरायचं असतं हे आपल्याला माहीत असावं लागतंय. त्याच्यानंतर नेक्स्ट लक्षात ठेवायचं इथं आहे स्वित्झर्लंड लाईज. मग यामध्ये बघा आपण जनरली काय करतोय, दोन व्यक्तींचा किंवा दोन नावांचा जर उल्लेख केला असेल तर आपण बिटवीन वापरतोय. पण इथं किती उल्लेख आहे, तीन देशांच्या नावाचा उल्लेख आहे. तरी देखील इथं काय आहे बिटवीनच येत आहे, अमंग येत नाही. मग बिटवीन काय येत आहे, बिटवीन आणि अमंगमध्ये नेमका एक्झॅक्ट फरक काय आहे तर आपल्याला हा फरक माहीत असणं गरजेचं आहे. आपण ज्यावेळेस एखादा मेंबर आहे मग कमिटीवरती म्हणतोय, मग इन द कमिटी असते का ऑन द कमिटी असते का ऑफ द कमिटी असते हे आपल्याला माहीत असावं लागतंय. त्याच्यानंतर नेक्स्ट लक्षात ठेवायचं आहे राज्यसेवा 2019च्या पेपरमध्ये टेक प्राईड टू सर्व असते का इन सर्विंग असायला पाहिजे, टू स्मोक पाहिजे का स्मोकिंग पाहिजे आहे. तर आपल्याला हा फरक माहीत असावा लागतोय. चला हे लक्षात आले सगळ्यांना. नेक्स्ट बघायचं आपल्या पुढची पार्ट ऑफ स्पीच आहे कंजंक्शन आणि टाईप्स ऑफ कंजंक्शन. मग कंजंक्शन आणि टाईप्स ऑफ कंजंक्शन या ठिकाणी महत्त्वाचे आहेत. तसेच इंटरजेक्शन. मित्रांनो आणखी एक गोष्ट मला या ठिकाणी सांगायची आहे तर ती म्हणजेच जर तुम्ही कंजंक्शन आणि त्यांचे टाईप्स
मी आत्ता जे टाईप सांगितले तुम्हाला, मग त्याच्यामध्ये काय असणार आहे, कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन, सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन. या प्रत्येक टाईपमध्ये कोऑर्डिनेटिंगमध्ये आणि सबऑर्डिनेटिंगमध्ये कोणते शब्द येतात, हे जर शब्द तुम्ही व्यवस्थित अभ्यासले तर या ठिकाणीच तुमचा जो पुढचा सगळ्यात परीक्षेसाठी महत्त्वाचा टॉपिक आहे तो म्हणजेच काय, सिंपल सेंटेन्स, कंपाऊंड सेंटेन्स आणि कॉम्प्लेक्स सेंटेन्स. हे आपलं काय होतं, या शब्दाच्या माध्यमातूनच आपलं काय होतं, तो टॉपिकसुद्धा कव्हर होतं आहे. म्हणजे आपण या ठिकाणी कंजंक्शन जर व्यवस्थित लक्षात ठेवले, कोणत्या कंजंक्शन म्हणजे कोणत्या टाईपमध्ये कोणकोणते शब्द येतात हे जर तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवले तर आपण आजच म्हणजे कंजंक्शन टॉपिक ज्यावेळेस तुम्ही शिकणार आहात आणि कंजंक्शन टॉपिक ज्यावेळेस तुम्ही कंप्लीट करणार आहात त्याचवेळी तुमचा जवळजवळ 95% ते 100%, 95% आपला जो आहे तर सेंटेन्स टॉपिक हा तिथंच काय होते, कंप्लीट होत आहे. मग सिंपल सेंटेन्स, कंपाऊंड सेंटेन्स, कॉम्प्लेक्स सेंटेन्स हे सुद्धा आपल्या या कंजंक्शनच्या माध्यमातून आपला क्लिअर होतोय. यासाठी तुम्हाला काय करायचं, कंजंक्शन्स, त्याचे टाईप्स आणि त्यांच्यामध्ये कोणकोणते शब्द येतात हे व्यवस्थित आपल्या लक्षात ठेवायचं आहे. आता टाईप्स ऑफ कंजंक्शनवरती सुद्धा आपल्या प्रश्न परीक्षेमध्ये विचारले आहेत. तसेच त्याच्यामध्ये कोणते असं कंजंक्शन आहेत तर त्या कंजंक्शनसोबत कोणते शब्द वापरले जातात हे माहिती असं लागतंय. जसं की इवन हा शब्द आहे तर इवन या शब्दासोबत काय केलं जात आहे, दो वापरतात, इवन सोबत अल्दो वापरत नाहीत. मग प्रश्न आपल्याला या ठिकाणी काय विचारला आहे, रॉंग आहे म्हणजे ज्यामध्ये कंजंक्शन रॉंगली वापरलेलं आहे म्हणजे चुकीच्या पद्धतीने वापरले तर ते असं कोणतं वाक्य आहे. मग या ठिकाणी आता मी तुम्हाला सांगितलं, ज्यांना हा नियम माहिती आहे एका सेकंदामध्ये उत्तरापर्यंत पोहोचतात, बाकीचे वाक्य वाचायची बी गरज नाही, 100% हे खात्रीपूर्वक माहीत आहे. इवन सोबत आपण दो वापरतो, इवन सोबत अल्दो वापरत नाहीत, म्हणजे या ठिकाणी डिअर फ्रेंड्स काय झालं, हे वाक्य चुकीचं. म्हणजेच आपलं उत्तराचं ऑप्शन काय झालं, आन्सर ऑप्शन जे आहे तर हे आन्सर ऑप्शन 1 आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा आपल्याला या ठिकाणी लेस्ट हे कंजंक्शन दिलं आणि त्याचा टाईप विचारला आहे, लेस्टचा टाईप कोणता आहे. मग आपल्याला हे असे प्रकारचे प्रश्न विचारलेत. त्याच्यानंतर 2018च्या कंबाईन ग्रुप सी मध्ये ऑन कंडिशन दॅटचा टाईप कोणता आहे असा प्रश्न विचारला आहे. 2020च्या राज्यसेवेला आपल्याला काय केलं, या ठिकाणी कंजंक्शनचे वाक्य दिले आहेत आणि त्याच्यानंतर त्याच्या संदर्भातले प्रश्न विचारले आहेत. मग लेस्ट हा जो शब्द आहे, लेस्ट आहे तर कंजंक्शनचा टाईप कोणता आहे हे माहीत असावं लागतंय. पण लेस्ट संदर्भातला आणखी नियम कोणते आहेत, मग लेस्ट हे जे आहे ते लेस्ट सोबत शुड वापरतात, लेस्टच्या वाक्यामध्ये नकारार्थी शब्द वापरत नाहीत, हे आपल्याला माहीत असावं लागतंय. त्याच्यानंतर नेक्स्ट लक्षात ठेवायचं बघा, हा तर प्रश्न किती, बोथ सोबत आपण काय वापरतो, अँड वापरतो, ॲज वेल ॲज वापरतोय का, नाही वापरत. मग हे अशा पद्धतीने आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. नॉट ओनली बट ऑल्सो बरोबर आहे, परंतु ही वाक्यरचना बरोबर आहे का नाही तर ही पण वाक्यरचना चुकीची आहे. म्हणजे या ठिकाणी तीनही वाक्य चुकलेले आहेत, एकच वाक्य बरोबर आहे आणि ते म्हणजे सी. त्याच्यानंतर नेक्स्ट लक्षात ठेवायचं आहे, ॲज दो हे याचा टाईप कोणता आहे, या कंजंक्शनचा टाईप कोणता आहे, डिपार्टमेंटल एसओ 2022चा विचारला आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट लक्षात ठेवायचं आहे, द सेम वर्ड यूज ॲज अ डिफरंट पार्ट ऑफ स्पीच, जसं आपण अगोदर घेतले होते वाक्य तसेच वाक्य आहेत. याच्यामध्ये बघा मग काय केलेलं आहे, 2022चा कंबाईन ग्रुप सीचा पेपर आहे. आफ्टर आणि आफ्टर सेम शब्द आहे आणि तो सेम शब्द काय करतो आपण वेगळे पार्ट ऑफ स्पीच म्हणून वापरतोय. हाच सेम प्रश्न आपल्याला कधी विचारला बघा, 2013च्या PSIच्या पेपरमध्ये. म्हणून मी तुम्हाला काय सांगतोय, फक्त 2 वर्ष 1 वर्षाचे क्वेश्चन पेपर ॲनालिसिस किंवा PYQs ॲनालिसिस करू नका. 2013च्या पेपरमधला प्रश्न जसंच्या तसं आपल्या या ठिकाणी काय केलं, कॉपी पेस्ट केलेला आहे. सेम प्रश्न आहे, कॉपी पेस्ट कधीच आहे पण 2013चा. हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. आता सध्या काही जे आहे तर काही काय सांगतात, फक्त तुम्ही मागच्या 2 वर्षाचेच क्वेश्चन पेपर ॲनालिसिस करा. नाही डिअर फ्रेंड्स, तुम्हाला लेटेस्ट क्वेश्चन पेपर पॅटर्न समजून घेण्यासाठी तुम्हाला आत्ताचे क्वेश्चन पेपर तर पाहणं गरजेचंच आहे, परंतु तुम्हाला पाठीमागचे सुद्धा क्वेश्चन पेपर पाहणं गरजेचं आहे. त्याच्या माध्यमातून आपल्या कॉन्सेप्ट क्लिअर होतात. मग या ठिकाणी समोर आहेत 2023च्या पेपरमध्ये प्रश्न विचारलाय आणि हे कधी विचारलं, 2013, म्हणजे 10 वर्षाचा गॅप आहे. म्हणून मी तुम्हाला सांगतोय, लेटेस्ट टू लास्ट तुम्हाला क्वेश्चन पेपर PYQचं ॲनालिसिस करत असताना, लेटेस्ट टू लास्ट तुम्ही ॲनालिसिस करत असताना बाकीची पुस्तकं वाचण्यापेक्षा PYQचं पुस्तक तुम्ही जास्तीत जास्त वाचण्याचा प्रयत्न करा. तेच आपल्यासाठी, मग म्हणतो आपण ते गीता म्हणा, बायबल म्हणा, पण या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे ते पुस्तकं जे म्हणजे PYQs ॲनालिसिस करणं हेच आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट लक्षात ठेवायचं बघा, आणखी 2020च्या राज्यसेवेच्या पेपरमध्ये या अशा प्रकारचे 2 प्रश्न विचारलेत. इथे एक प्रश्न आहे आणि हा पण प्रश्न तोच आहे. मग याच्यामध्ये काय आहे, मड हा शब्द जो आहे तर मड हा शब्द कोणत्या वाक्यामध्ये ॲडजेक्टिव्ह आहे, कोणत्या वाक्यामध्ये ॲडव्हर्ब आहे किंवा नाऊन आहे. इथं पण काय विचारलंय, कोणत्या वाक्यामध्ये मिल्क हा शब्द ॲडव्हर्बचं काम करतोय, अशा पद्धतीने आपल्याला विचारलेलं आहे. ठीक आहे. तर या पद्धतीने आपल्याला काय करायचं डिअर फ्रेंड्स, लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर नेक्स्ट, राईट हा शब्द कोणत्या वाक्यामध्ये ॲडव्हर्ब म्हणून वापरला आहे, म्हणजेच राईट शब्द आहे, इथं राईट आहे, इथं राईट आहे, इथं राईट आहे, इथं राईट आहे. मग तुम्हाला ॲडव्हर्ब म्हणून विचारलं आहे, मग ॲडव्हर्बचं उत्तर समजा तुम्ही सांगितलं काय 4 नंबरचं वाक्य बरोबर आहे. पण मित्रांनो याच्यामध्ये मग बाकीच्या 3 मध्ये नेमकं काय आहे, कारण MPSC आता या पेपरमध्ये समजा 2012च्या पेपरमध्ये ॲडव्हर्ब म्हणून विचारलं, पण तेच वाक्य देणार, वाक्य तेच देणार आणि परीक्षेमध्ये प्रश्न विचार की खालीलपैकी कोणत्या वाक्यामध्ये राईट हा जो शब्द आहे तर नाऊन आहे, ॲडजेक्टिव्ह आहे किंवा व्हर्ब आहे, असा प्रश्न विचारला जातोय. म्हणून आपण अभ्यास करत असताना सगळ्यांचाच अभ्यास करणं गरजेचं आहे. ठीक आहे. चलो, तर आपल्याला या ठिकाणी हे लक्षात घ्यायचं. मग त्याच्यानंतर नेक्स्ट लक्षात घ्यायचं टाईप्स ऑफ फ्रेजेस.
ज्या फ्रेजेस असतात तर टाईप्स ऑफ फ्रेजेस, जसं आपलं नाऊन आहे, ॲडजेक्टिव्ह आहे, वर्ब आहे, ॲडवर्ब आहे, प्रिपोजिशन आहे, कंजंक्शन आहे, जसे टाईप्स ऑफ म्हणजे पार्ट ऑफ स्पीच आहेत तशाच त्यांच्या फ्रेजेस पण आहेत. मग फ्रेजेस कोणकोणते आहेत तर लक्षात घ्यायचं आपल्याला. त्याच्यामध्ये नाऊन फ्रेज असते, त्याच्यानंतर ॲडजेक्टिव्ह फ्रेज आहे, मग नाऊन फ्रेज असेल, ॲडजेक्टिव्ह फ्रेज असेल, वर्ब फ्रेज असेल, ॲडवर्ब फ्रेज असेल, प्रेपोजिशन फ्रेज असेल. म्हणजे आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचे टाईप्स कोणकोणते आहेत बघा. मग नाऊन फ्रेज आहे, ॲडजेक्टिव्ह फ्रेज आहे, वर्ब फ्रेज आहे, ॲडवर्ब फ्रेज आहे आणि त्याच्यानंतर आणखी एक आहे तर ती आहे प्रेपोजिशन फ्रेज म्हणजेच प्रेपोजिशनल फ्रेज म्हणतो आपण. ठीक आहे, तर असे वर्ब ज्या फ्रेजेस आहेत तर या फ्रेजेसचे प्रकार पडतात. मग या ठिकाणी जसं लक्षात आपल्याला सिंपल ठेवायचं आहे, नाऊन फ्रेज काय असणार आहे सर, ॲडजेक्टिव्ह फ्रेज काय आहे, ॲडवर्ब फ्रेज काय, वर्ब फ्रेज काय, प्रेपोजिशनल फ्रेज काय. मग आपल्याला पार्ट ऑफ स्पीच आपल्याला समजलं, जे कार्य त्या पार्ट ऑफ स्पीचचं आहे तर तेच कार्य कशाचं असते, फ्रेजचं असते. मग आपल्याला या ठिकाणी हे फरक आपल्याला याच्यामधला समजून घेणं गरजेचं आहे. चला याच्यामध्ये बघा प्रश्न आपल्याला विचारलेत ना 2021च्या राज्यसेवेच्या पेपरमध्ये प्रश्न आपल्याला विचारले, नाऊन फ्रेजवरती प्रश्न विचारलाय, वाक्य तेच दिलंय आणि हेच वाक्य बघा आणखी आपल्याला दुसऱ्या पेपरमध्ये 2022च्या राज्यसेवेला विचारलंय. पण राज्यसेवेलाच हेच वाक्य होतं, तेच वाक्य राज्यसेवेला विचारलंय, पण प्रश्न फिरून कसा विचारलाय बघा. मग या ठिकाणी काय विचारलंय, दिलेल्या वाक्यामध्ये नाऊन फ्रेज कोणते आहे, नाऊन वाक्य दिले त्या वाक्यामध्ये नाऊन फ्रेज कोणते, ह्या वाक्यामधला कोणता जे वाक्य शब्द जे आहेत तर शब्दसमूह जे आहेत तर नाऊन फ्रेजचं कार्य करतं. आणि आपल्याला यामध्ये हेच वाक्य दिलं आहे, फक्त इथं काय केलं यांनी, द टॉल गर्ल वेअरिंग ब्ल्यू फ्रॉक, हे जे आहे तर याला अंडरलाईन केलेलं आहे आणि प्रश्न विचार आहे अंडरलाईन केलेले जे शब्द आहेत ते कोणतं फ्रेजचं टाईप आहे. मग नाऊन फ्रेज आहे का, त्याच्यानंतर नाऊन हेड आहे का, सिंपल सेंटेन्स आहे का हे. मग आपल्याला या ठिकाणी आता नाऊन फ्रेज काय असते, नाऊन हेड काय असते हे सुद्धा आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. मग हेड आता ही कॉन्सेप्ट नवीन काय आहे ही सध्या आपल्या सिलेबस आली म्हणायचं. MPSC जेवढे पण ऑप्शनमध्ये जे पण आपल्याला कॉन्सेप्ट देते ती आपल्याला सिलेबस आहे म्हणायचं, हे कधीही लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट बघा, मग याच्यामध्ये इथं पण प्रश्न विचार आहे, मग ही कोणती फ्रेज आहे, नाऊन फ्रेज आहे का, ॲडजेक्टिव्ह फ्रेज आहे का, ॲडव्हर्ब आहे का, कोणते आहे. त्याच्यानंतर इथं पण पुढं प्रश्न विचार, आय एक्सपेक्ट टू गेट अ प्राइज, याच्यामध्ये मग टू गेट अ प्राइज जे आहे तर याच्यामध्ये मग नाऊन फ्रेज कोणते आहे, सॉरी काय विचारलं इथं, नाऊन फ्रेज, यस नाऊन फ्रेज याच्यामध्ये कोणते आहे. मग आपल्याला प्रश्न हे अशा पद्धतीने विचारले जात आहे. त्याच्यानंतर आता लक्षात ठेवायचं फॉर्मेशन ऑफ वर्ड्स, म्हणजे आपण या ठिकाणी शब्द कशा प्रकारे बनवायचे. मग फॉर्मेशन ऑफ वर्ड्स म्हणजेच काय असतात, नाऊनपासून त्या ठिकाणी काय करायचे, ॲडजेक्टिव्ह बनवायचे, ॲडजेक्टिव्हपासून नाऊन बनवायचे, नाऊनपासून त्याच्यानंतर ॲडजेक्टिव्ह असेल किंवा वर्ब असेल, वर्बपासून नाऊन कसं बनवायचं, ॲडजेक्टिव्ह कसं बनवायचं, याला आपण म्हणतोय फॉर्मेशन ऑफ वर्ड्स. मग यामध्ये लक्षात घ्यायचं डिअर फ्रेंड्स, फॉर्मेशन ऑफ वर्ड्समध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे तर ती म्हणजेच काय, अफिक्सेस. मग अफिक्सेस जे असतात तर अफिक्सेसचे किती प्रकार पडतात, अफिक्सेस ते जे आहे तर याच्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे. पहिला प्रकार आहे अफिक्सेसमध्ये तर तो म्हणजेच काय या ठिकाणी प्रिफिक्स, कुठला आहे प्रिफिक्स. दुसरा प्रकार जो आहे तर तो प्रकार आहे इन्फिक्स म्हणून आपण त्याला काय म्हणतोय, प्रिफिक्स, इन्फिक्स, सफिक्स. त्याच्यामध्ये आपला तिसरा प्रकार जो आहे तर तो आहे सफिक्स. आणि त्याच्यानंतर लक्षात ठेवायचं आणखी एक आहे तर तो आहे सर्क्युमफिक्सेस. तर असे अफिक्सेसचे 4 प्रकार आहेत, प्रत्यय म्हणून आपण त्याला, तर त्याचे 4 प्रकार पडतात. मग हे अफिक्स काय असते, इन्फिक्स काय असते, सफिक्स काय असते, सर्क्युमफिक्सेस काय असते, तर हे आपल्याला माहीत असावं लागतं डिअर फ्रेंड्स. आपल्याला परीक्षेमध्ये प्रिफिक्स जे आहे तर या प्रिफिक्सचे टाईपसुद्धा आपल्याला विचारलेले आहेत, परीक्षेमध्ये टाईपसुद्धा विचारलेत. मग यामध्ये लक्षात द्या, आत्ताचा लेटेस्ट परीक्षा क्वेश्चन पेपर आहे डिपार्टमेंटल ASOच्या पेपरमध्ये. डिपार्टमेंटल ASOच्या पेपरमध्ये आपल्याला या ठिकाणी दिला डिसेंट्री हा शब्द दिला आहे आणि या डिसेंट्री या शब्द डिस हा जो शब्द आहे तर तो कोणता टाईप आहे. मग ग्रीक प्रिफिक्स आहे का, लॅटिन प्रिफिक्स आहे का, इंग्लिश प्रिफिक्स आहे का, कांट से. मग यामध्ये हा जो प्रश्न आहे तर हा प्रश्न मी तुम्हाला सांगतो, रेन अँड मार्टिनचं जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये पाठीमागं शेवटी काय केलेत, प्रिफिक्स जे आहेत त्याचे टाईप्स दिलेले आहेत. मग ग्रीक प्रिफिक्स दिलेले आहेत, लॅटिन प्रिफिक्स दिले आहेत, इंग्लिश प्रिफिक्स दिले आहेत, त्याच्यामधला हा शब्द आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, इथं आणखी पुढं प्रश्न आपल्याला विचार, प्रिफिक्स और सफिक्स. आता प्रश्न कशा प्रकारे विचारला आहे, डिपार्टमेंटल ASO 2022चा पेपर आहे. या पेपरमध्ये प्रश्न असा विचार आहे की वाक्य दिलं, आता तुम्हीच ठरवायचं आहे की याच्यामध्ये कोणतं वाक्य जे आहे ते विदाऊट प्रिफिक्स आहे किंवा विदाऊट सफिक्स आहे. म्हणजे असं वाक्य कोणत्या वाक्यामध्ये असा कुठला शब्द आहे तर त्याच्यामध्ये काय आहे, प्रिफिक्स किंवा सफिक्स वापरलेला नाही. मग आपल्याला या ठिकाणी काय करायचं डिअर फ्रेंड्स, हे लक्षात ठेवायचं आहे. मग कोणतं आहे वाक्य हे आपल्याला माहीत असावं लागतं. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे बघा, यामध्ये प्रिफिक्स जसं की ऑल, याच्यामध्ये काय शियंट. मग आता आपल्या सगळ्याला माहिती आहे हा खरं पाहता काय आहे, याच्यामध्ये जे आपले रूट वर्ड्स असतात ना, रूट वर्ड्स, मग त्याच्यामध्ये ऑमनी या शब्दाचा अर्थ काय होतो, ऑमनी म्हणजेच काय, ऑल किंवा एव्हरी या अर्थाने आपण काय वापरतो डिअर फ्रेंड्स, तर या ठिकाणी आपण हा शब्द वापरतोय. ऑमनी म्हणजेच काय, ऑल किंवा एव्हरी या अर्थाने आपण वापरतोय. मग याच्यामध्ये काय, ऑल यासाठी कोणतं प्रिफिक्स सूट होतंय बरोबर, तर त्याच्यामध्ये कोणतं आहे, ऑलसाठी आपण कोणतं वापरतोय, ऑमनी. मग हे अशा प्रकारचे प्रश्न विचारले. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, प्रिफिक्स आणखी 2000
11 सप्टेंबर 2022चा कंबाईन ग्रुप बीचा पेपर, त्याच्यामध्ये प्रिफिक्सवरती प्रश्न कशा प्रकारे विचारला आहे तर तो आहे बघा, यामध्ये पुन्हा तेच विचारले विदाउट एनी प्रिफिक्स, म्हणजे असं 4 वाक्य दिलेत, या 4 वाक्यापैकी कोणतं असं वाक्य की त्याच्यामध्ये प्रिफिक्सच वापरला नाही, असा प्रश्न आपल्याला विचारला आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे बघा 2019चा एमपीएससी फॉरेस्टचा पेपर आहे. 2019च्या एमपीएससी फॉरेस्टच्या पेपरमध्ये काउंटर अटॅक जे आहे तर याच्यामध्ये टाईप कोणता आहे, प्रिफिक्सचा टाईप कोणता आहे. मग आपल्या पुन्हा सिलेबसमध्ये हे पण आलं सगळंच, याचा आपल्याला अभ्यास करावा लागतोय. ठीक आहे. रिझर्वेटिव्ह प्रिफिक्स कोणते असतात, प्रिफिक्स ऑफ ॲटिट्यूड कोणते आहेत, त्याच्यानंतर पेजोरेटिव्ह प्रिफिक्स कोणते आहेत, प्रिफिक्स ऑफ डिग्री कोणते आहेत. तर याचं उत्तर काय डिअर फ्रेंड्स लक्षात ठेवायचं आहे. तर प्रिफिक्स ऑफ ॲटिट्यूड, प्रिफिक्स ऑफ ॲटिट्यूड. मग याच्यामध्ये कोणकोणते शब्द येतात हे आपल्याला माहीत असावं लागतं. त्याच्यानंतर नेक्स्ट लक्षात ठेवायचं आहे बघा, आता इथं प्रश्न असा विचारला आहे, याचे 4 वाक्य दिले आहेत आणि या 4 वाक्यामध्ये जे आहेत तर ह्या शब्दांना काय, मग हे प्रिफिक्सेस वापरले आहेत का, सफिक्सेस आहेत का, नाउन्स आहेत का, ॲडव्हर्ब आहेत, असा प्रश्न विचारला आहे. तर यासाठी आपल्याला काय करायचं हे सगळं आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे डिअर फ्रेंड्स, लक्षात ठेवायचं आहे. मग फॉर्मेशन ऑफ वर्ड्स म्हणजेच काय, आपण त्याला म्हणतो मॉर्फेम्स. तर या ठिकाणी काय करायचं लक्षात घ्यायचं म्हणजेच आपण सिंपल लक्षात घ्यायचं आहे अफिक्सेस, याला आपण म्हणतो फॉर्मेशन ऑफ वर्ड्स. म्हणजेच नाऊन जे आहे तर नाऊन कशापासून बनवायचं आहे, ॲडजेक्टिव्ह पासून कसं बनवायचं आहे हे आपल्याला याच्यामध्ये असतं. ठीक आहे. मग डिपार्टमेंटल PSIच्या पेपरमध्ये अशा प्रकारचे बरेच प्रश्न आपल्याला विचारलेले आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट टॉपिक आहे आर्टिकल. आर्टिकलमध्ये पण काय काय महत्त्वाचं आहे, डेफिनेट आर्टिकल कोणते, इनडेफिनेट आर्टिकल कोणते, नो यूज ऑफ आर्टिकल. नो यूज ऑफ आर्टिकल सुद्धा महत्त्वाचं, म्हणजे तिन्ही पण महत्त्वाचं आहे. ह्याचे यूज महत्त्वाचे आहेत, ह्याचे यूज महत्त्वाचे आहेत आणि आर्टिकल कधी वापरायचं नाही हे सुद्धा महत्त्वाचं आहे. मग याच्यामध्ये बघा आता 2022चा कंबाईन ग्रुप सीचा पेपर आहे, तर त्याच्यामध्ये प्रश्न काय विचारले, आता अलीकडे प्रश्न कशा प्रकारे विचारले जात आहेत. आपल्याला सुरुवातीला प्रश्न काय विचारायचे, फिल इन द ब्लँक असायचं आणि या फिल इन द ब्लँकमध्ये नेमकं आर्टिकल जे आहे तर त्या फिल इन द ब्लँकमध्ये कोणतं आर्टिकल येईल. पण आता इथं काय केलं आहे, आपल्याला प्रश्न विचाराय काय, करेक्ट सेंटेन्स. एक तर प्रश्न विचारा करेक्ट सेंटेन्स, तुम्हाला ते करेक्ट सेंटेन्स म्हणल्याच्यानंतर तुम्हाला समजलं पाहिजे की हा प्रश्न नेमकं कोणत्या कॉन्सेप्टवरती विचारला. इथं दिलं का तुम्हाला आर्टिकल म्हणून, नाही दिलं. मग यासाठी आपल्याला काय करायचं हे समजलं पाहिजे. मग डिअर फ्रेंड्स काय आहे, अ फायनेस्ट यंग प्लेयर हे बरोबर आहे का, त्याच्यानंतर अ कंपनी डिरेक्टर बरोबर आहे का, त्याच्यानंतर द कॅपिटल सिटी बरोबर आहे का. तर या ठिकाणी आपल्याला हे लक्षात ठेवायचं. सेम हेच वाक्य आपल्याला याच्या अगोदरच्या मला वाटतं 2018च्या कंबाईन ग्रुप सीच्या पेपरमध्ये विचारलं आहे बघा. इथं द फायनेस्ट यंग प्लेयर, त्याच्यानंतर द कंपनी डिरेक्टर, हे असं MPSC करत असते. मग या ठिकाणी बघा द इथं वेगळं दिलं आहे, द कंपनी डिरेक्टर दिलं आहे, इथं काय केलेलं आहे अ कंपनी डिरेक्टर दिलेलं आहे, इथं अ फायनेस्ट यंग दिलेलं आहे, इथं द फायनेस्ट यंग दिलेलं आहे. मग आपल्याला या ठिकाणी हे तर आपल्याला समजून घ्यायचं आहे की नेमकं इथं आर्टिकल वापरलं पाहिजे होतं का नव्हतं. ठीक आहे. चला नेक्स्ट बघायचं या ठिकाणी पुन्हा राज्यसेवा 2021 सगळे जेवढे पण 2022मध्ये आणि 2023मध्ये 2022-23मध्ये जेवढे पेपर झाले तर त्याच्यामध्ये आर्टिकलवरती प्रश्नसुद्धा हे अशा स्वरूपात विचारलेले आहेत. त्यांनी फिल इन द ब्लँक दिलेले नाही. आपल्याला काय करायचं ते ठरवायचं नेमकं आर्टिकल तिथं वापरायचं की नाही वापरायचं. मग इथं फर्निचर हा शब्द आहे, फर्निचरला आर्टिकल येणार आहे का, नाही येणार. त्याच्यानंतर या ठिकाणी नॉनसेन्स हा शब्द आहे बघा, इथं हेच वाक्य दिले, पुढं काय केलंय आपल्याला अशाच प्रकारचं वाक्य दिलेलं आहे. ठीक आहे. मला वाटतं स्टेनोग्राफरच्या पेपरमध्ये विचारलेलं आहे. चला नेक्स्ट बघा या ठिकाणी बोथ या शब्दासंदर्भातले प्रश्न आपल्या 2022च्या स्टेनोग्राफरला पण विचारलाय. तोच प्रश्न आपल्या 2022चा टेक्निकल कंबाईनचा पेपर आहे तर त्याच्यामध्ये पण विचारला. इथं तोच प्रश्न 2017च्या MES महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिस याचा जो पेपर आहे तर त्याच्यामध्ये विचारलेला आहे. तर आपल्याला हे अशा त्यामुळं PYQs आपण ॲनालिसिस करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा राज्यसेवा 2021चा असाच प्रश्न विचारला आहे. क्वेश्चन टॅग, आता क्वेश्चन टॅग जो आहे त्यालाच आपण म्हणतो टेल टॅग. हे 2022मध्ये जो प्रश्न विचारला तर तो प्रश्न जवळजवळ 4 पेपरमध्ये 2015, 2019, 2020 राज्यसेवा डिपार्टमेंटल PSI 2022 अशा प्रकारे हा प्रश्न आपल्याला विचारला. ठीक आहे. क्वेश्चन टॅग आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन टॅगमध्ये बघा या ठिकाणी हे कसं दिलेलं आहे अशाही प्रकारे MPSC विचारत आहे. मग याचा अर्थ तुम्हाला माहीत असावं लागतं. त्या ज्या आहेत ॲपॉस्ट्रॉफी जे आहेत ॲपॉस्ट्रॉफीमध्ये काय असणार आहे, मग उड आहे का, कुड आहे का, डीड आहे का, हॅड आहे, हे आपल्याला समजावं लागतं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा प्रश्न MPSC 2018चा जो राज्यसेवेचा पेपर आहे तर या 2018च्या राज्यसेवेच्या पेपरमध्ये आपल्याला क्वेश्चन टॅगवरतीच प्रश्न विचारला पण कशा प्रकारे विचारला आहे. मग येस टाईप क्वेश्चनचा आपण आन्सर जे देतोय येस किंवा नो हे कसं असणार आहे, कसं देतोय आपण, तर ते आपल्याला या ठिकाणी माहीत असावं लागतं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट इथं लक्षात घ्यायचं, इथं पुन्हा तेच 2022च्या राज्यसेवेच्या पेपरमध्ये 2022च्या कंबाईन ग्रुप सीच्या पेपरमध्ये आपल्याला हा 2021च्या कंबाईन ग्रुप सीच्या पेपरमध्ये प्रश्न आपल्याला असा विचारलेला आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे डिग्रीज ऑफ कंपॅरिझन. डिग्रीज ऑफ कंपॅरिझन लक्षात ठेवायचे. मग डिग्रीज ऑफ कंपॅरिझन याच्यावरती सुद्धा प्रश्न आपल्याला अशा सिंपल पद्धतीने विचारलेला आहे 2022च्या पेपरमध्ये. 2018ला आपल्याला प्रश्न असा विचारलेला आहे. त्याच्यानंतर 2000 बघा या ठिकाणी 2020 राज्यसेवेचा पेपर तिथंही प्रश्न आपल्याला विचारला आहे. त्याच्यानंतर टॅक्स असिस्टंट 2015च्या पेपरमध्ये बघा प्रश्न आपल्याला वेगळ्या नियमावरती विचारला आहे. इथं आहे
नॉट दिलेला आहे, मग इथं सम ऑदरचा नियम दिलेला आहे. मग आपण आतापर्यंत अभ्यास करताना फक्त नो ऑदर्स वाक्य पाहिजे असेल, नो ऑदर व्हेरी फ्यू, पण सम ऑदरचा नियम काय आहे तेच वाक्य आपल्याला काय केले 2017च्या PSI मेन्सला म्हणजे 16च्या PSI मेन्सला दिलेलं आहे. ठीक आहे. आणि सेम तशा प्रकारचा प्रश्न आपल्या 2017च्या STI ला पण विचारला आहे, इथं पण समच आहे. मग आपल्याला या ठिकाणी डिअर फ्रेंड्स हे सगळं डिग्री म्हणलं की आपण काय करतोय फक्त नो ऑदर व्हेरी फ्यू याचीच वाक्यरचना बघतोय नाही, तर आपल्याला या ठिकाणी हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. डिग्रीमध्ये आपल्याला प्रश्न अशा स्वरूपात विचारले जात आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर मूड हा जो टॉपिक आहे तर मूड म्हणजे अर्थ, मूड हा जो टॉपिक आहे तर याच्यावरती सुद्धा खूप सारे आपल्या प्रश्न विचारले. त्याचे टाईप्स ऑफ मूड असतील कशा प्रकारे, मग टाईप्स ऑफ मूडमध्ये त्याच्यामध्ये इंडिकेटिव्ह मूड असेल, इम्पेरेटिव्ह मूड आहे, त्याच्यानंतर सब्जेक्टिव्ह मूड आहे, इन्फिनिटिव्ह मूड आहे. या ठिकाणी हे काय आहेत कशा प्रकारे येतात हे आपल्याला या ठिकाणी माहीत असायला पाहिजे. ठीक आहे. चल नेक्स्ट लक्षात ठेवायचं आहे मग आयडेंटिफाय द सेंटेन्स किंवा दॅट एक्सप्रेसेस सब्जेक्टिव्ह मूड. मग सब्जेक्टिव्ह मूड म्हणजे मी आता जे नावं सांगितले याच्यापैकी आतापर्यंत 1984 पासून 2023 पर्यंत फक्त 3 मूडवरतीच आपल्याला प्रश्न विचारले आहेत. तर त्याच्यामध्ये आहे इंडिकेटिव्ह मूड, इम्पेरेटिव्ह मूड आणि सब्जेक्टिव्ह मूड. सब्जेक्टिव्ह मूडचे पण 2 प्रकार पडतात, एक असे प्रेझेंट सब्जेक्टिव्ह, दुसरा असे पास्ट सब्जेक्टिव्ह. पण आपल्याला प्रेझेंट सब्जेक्टिव्ह पास्ट सब्जेक्टिव्ह याच्या टाईपवरती कधीच प्रश्न विचारला नाही, मेन मूडवरतीच प्रश्न विचारला म्हणजे सब्जेक्टिव्ह मूडवरतीच प्रश्न विचारलेला आहे. हे अशा प्रकारे मूड. त्याच्या टेन्स ॲप्लिकेशन ऑफ टेन्सेस म्हणजे टेन्सवरती प्रश्न विचारतात, परंतु फक्त टेन्सचे नाव आणि स्ट्रक्चर पाठ करून चालत नाही. आपल्याला त्याचे ॲप्लिकेशन्स महत्त्वाचे आहेत, त्याचे युजेस महत्त्वाचे आहेत, त्यांचा टेन्स ॲग्रीमेंट महत्त्वाचा आहे, त्यांचा क्रम सिक्वेन्स ऑफ टेन्स महत्त्वाचा आहे. तर या ठिकाणी बघा 2019च्या राज्यसेवेच्या पेपरमध्ये टेन्सच्या डेफिनेशनवरती प्रश्न आपल्याला विचारला आहे, म्हणून आपल्याला या ठिकाणी हे सगळं माहीत असावं लागतं. डिपार्टमेंटल एएसओचा पेपर आहे त्याच्यामध्ये प्रश्न आपल्याला विचारला. हे वाक्य बघा काय दिलं. आता या ठिकाणी हे वाक्य काय, दिस पॅसेंजर ट्रेन इज अबाउट टू लिव्ह. आता यामध्ये कुठला टेन्स आहे, कशा प्रकारचे टेन्स आहे, वाक्यरचना कोणत्या आहेत, इज ऑन द पॉईंट ऑफ, इज गोईंग टू, माइट लिव्ह. मग यामध्ये ह्या सगळे वाक्य जे आहेत ह्या सगळ्या वाक्यामध्ये कोणता टेन्स आहे. मग आपण आतापर्यंत अशा प्रकारची वाक्यरचना कधी पाहिली का. मग MPSCने काय केलं, हे अशा पद्धतीने प्रश्न नव्याने इंट्रोड्यूस केलेले आहेत. मग या सगळ्या वाक्याचा टेन्स कोणता आहे, तर या सगळ्या वाक्याचा टेन्स कोणता आहे, सिम्पल फ्युचर टेन्स आहे. ठीक आहे. चला नेक्स्ट बघायचं आपल्याला याच्यामध्ये मग 2014च्या पेपरमध्ये प्रश्न अशा स्वरूपात आपल्याला विचारलेले आहेत. 2014च्या पेपरमध्ये सेम मग द मूव्ही स्टार्ट्स इन 10 मिनिट्स, त्याच्यानंतर द सॅम्पल विल बी सेंट. मग याच्यामध्ये प्रश्न विचारा कोणतं वाक्य फ्युचर इव्हेंट दाखवत आहे. मग आपल्याला माहीत असायला पाहिजे सिम्पल प्रेझेंट टेन्स आपण यूज फ्युचरसाठी करतोय, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा यूज सुद्धा आपण फ्युचरसाठी वापरतोय. अशाच प्रकारचे वाक्य जवळजवळ 2013, 2014, 2015मध्ये खूप सारे वाक्य विचारत आपल्याला सेम. त्याच्यानंतर 2019च्या राज्यसेवेच्या पेपरमध्ये सिन्स कधी वापरायचं, कोणत्या टेन्समध्ये वापरायचं या संदर्भातला प्रश्न आहे. सिन्स आणि फॉर कोणत्या टेन्समध्ये वापरले जातात, कोणत्या टेन्समध्ये वापरले जात नाहीत, आपल्याला हे माहीत असावं लागतंय. त्याच्यानंतर नेक्स्ट लक्षात ठेवायचं बघा आपल्याला इथं प्रश्न विचारला वी हॅव लिव्ड आणि त्याच्यानंतर हे वाक्य दिलं आहे आणि याच्यामधून कशा प्रकारचा या ठिकाणी मग रिझल्टिव्ह यूज आहे का या टेन्समध्ये जे वाक्य जे दिलेलं आहे, तर या वाक्याचा नेमका फंक्शन काय आहे किंवा यामधून कशा प्रकारचा अर्थ व्यक्त करते, आपल्याला अशा प्रकारचा प्रश्न विचारलेला आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे या ठिकाणी MPSC फॉरेस्टच्या पेपरमध्ये प्रश्न आपल्याला विचारले ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स. मग तुम्हाला माहीत असलं पाहिजे कोणत्या वाक्यामध्ये कोणत्या टेन्समध्ये कोणते शब्द वापरले जातात, कोणते शब्द वापरले जात नाहीत. मग लक्षात ठेवायचं डिअर फ्रेंड्स, हे लास्ट नाईट असतात जे पास्ट दाखवणारे शब्द असतात तर ते आपण या टेन्समध्ये प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये वापरले जात नाहीत, हे माहीत असावं लागतंय. त्याच्यानंतर नेक्स्ट लक्षात ठेवायचं पुन्हा एकदा फ्युचर टेन्स एक्सप्रेस करणारा कोणतं वाक्य आहे. मग यामध्ये लक्षात ठेवायचं फ्युचर टेन्स एक्सप्रेस करणारं कोणतं वाक्य आहे, तर पुन्हा तेच तशाच प्रकारचे वाक्य या ठिकाणी आहेत, सेम तसेच वाक्य दिलेले आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट इथं पण तसंच आहे डिअर फ्रेंड्स. पुढं नंतर लक्षात ठेवायचं ॲडव्हर्ब जे आहे तर ॲडव्हर्ब संदर्भातला आपला प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. म्हणजे वाक्यामध्ये कोणत्या टेन्समध्ये कोणते शब्द वापरले जातात आणि त्या शब्दांची वाक्यामध्ये असणारी जी प्लेस आहे तर ती प्लेससुद्धा आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. मग या ठिकाणी हे जे ऑलवेज हा शब्द आहे तर कुठं वापरला पाहिजे, ऑफन हा शब्द कुठं असायला पाहिजे, ऑलवेज हा शब्द कुठं पाहिजे, हाच सेम प्रश्न आपल्याला याच्या अगोदरच्या 2016च्या पेपरमध्ये STIच्या पेपरमध्ये विचारले. सेम सेंटेन्स आहे, तेच वाक्य आहेत. इथं बघा तेच वाक्य आहेत, सेम वाक्य आहेत, इथंही तेच आहे, इथंही तेच आहे, इथंही तेच आहे, सेम तेच वाक्य आहे. ठीक आहे. मग 2016चा पेपर आणि 2022चा पेपर. त्याच्यानंतर एक लक्षात ठेवायचं गोइंग टू स्ट्रक्चर म्हणजे काय असतंय, त्याच्यावरती प्रश्न बघा हे अशा पद्धतीने आपल्याला विचारले गोइंग टू स्ट्रक्चरवरती. त्याच्यानंतर इथंही प्रश्न विचारला आहे 2017च्या राज्यसेवेला, 2022चा कंबाईन ग्रुप बीचा पेपर आहे तो. त्याच्यानंतर नेक्स्ट लक्षात ठेवायचं क्वेश्चन प्रश्न जे आहेत त्या प्रश्नांचे टाईप्स, येस नो टाईप क्वेश्चन, WH टाईप क्वेश्चन, वाक्यरचना काय असते हे आपण यामध्ये पाहिलेलं आहे. आत्ताच्या 2022च्या कंबाईन ग्रुप बीला प्रश्न असं दिला आहे, आज्ञार्थी वाक्य दिलं आहे आणि या आज्ञार्थी वाक्याचं प्रश्नार्थक वाक्य करायचं. मग ते कसं केलं पाहिजे
नेक्स्ट टॉपिक खूप महत्त्वाचा आहे परीक्षेसाठी, तो आहे टेन्स ॲग्रीमेंट हा टॉपिक. या टेन्स ॲग्रीमेंटमध्ये दोन प्रकार पडतात. टेन्स ॲग्रीमेंटमध्ये दोन प्रकार पडतात. एक प्रकार आहे तर तो म्हणजे प्रेझेंट टेन्स ॲग्रीमेंट आणि दुसरा जो प्रकार आहे तर तो दुसरा प्रकार आहे पास्ट टेन्स ॲग्रीमेंट. म्हणजेच यामध्ये लक्षात घ्यायचं आहे प्रेझेंट टेन्स ॲग्रीमेंट आणि दुसरा प्रकार आहे पास्ट टेन्स ॲग्रीमेंट. मग आपल्याला यामध्ये समजून घ्यायचं आहे प्रेझेंट टेन्स ॲग्रीमेंट जे आहे तर प्रेझेंट टेन्सचं नेमकं कशासोबत ॲग्रीमेंट होत आहे. ॲग्रीमेंट म्हणजेच काय लक्षात घ्यायचं आहे, एक आपल्याला त्या ठिकाणी कॉम्प्लेक्स सेंटेन्स दिलं जातं आणि त्याच्यामध्ये जे आहे तर मग आपल्याला त्या कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्ये कोणकोणते टेन्स वापरले पाहिजेत या संदर्भातलं आपले रूल्स माहीत असणं गरजेचं आहे. मग प्रेझेंट टेन्स ॲग्रीमेंट आणि पास्ट टेन्स ॲग्रीमेंट या टॉपिकवरती म्हणजे टेन्स ॲग्रीमेंट टॉपिकवरती आपल्याला हमखास प्रत्येक परीक्षेमध्ये तुम्ही कोणताही क्वेश्चन पेपर बघा त्यामध्ये आपल्याला प्रश्न विचारलेले आहेतच. तर यासाठी प्रेझेंट टेन्स ॲग्रीमेंट आणि पास्ट टेन्स ॲग्रीमेंट हे महत्त्वाचं आहे. याच्यामध्ये आणखी गोष्ट महत्त्वाची आहे तर त्यामध्ये शब्द आहेत. दोन्हीही प्रेझेंट टेन्स ॲग्रीमेंट आणि पास्ट टेन्स ॲग्रीमेंटमध्ये दोन्ही ॲग्रीमेंटमध्ये शब्द तेच असतात, परंतु त्याच्यासोबत कोणता टेन्स वापरायचा हे खूप महत्त्वाचं आहे. मग याच्यामध्ये बघा हे शब्द आहेत, या दोन्हीमध्येही काय आहेत हे शब्द आहेत. मग यामध्ये लक्षात ठेवायचं हे व्हेन असेल, व्हाईल असेल, बिफोर असेल, आफ्टर असेल, टिल असेल, अंटिल असेल, हेच शब्द आहेत. मग प्रेझेंट टेन्समध्ये पण आहेत आणि पास्ट टेन्स ॲग्रीमेंटमध्ये सुद्धा हेच शब्द आहेत. मग पास्ट टेन्स ॲग्रीमेंटमध्ये पण हेच आहेत आणि प्रेझेंट टेन्स ॲग्रीमेंटमध्ये पण हेच आहेत. मग आपल्याला इथं समजून घ्यायचं आहे नेमकं व्हेन सोबत कुठला टेन्स असायला पाहिजे आणि पुढं मेन क्लॉजमध्ये कोणता टेन्स असायला पाहिजे, व्हाईल सोबत कोणता टेन्स आणि त्याच्यानंतर पुढचं जे मेन क्लॉज आहे त्याच्यामध्ये कुठला टेन्स हे आपल्याला यामध्ये माहीत असणं गरजेचं आहे. कारण प्रश्न जे आहेत ते प्रश्न हे आपल्याला अशाच पद्धतीने विचारले जातात. मग याच्यावरती प्रश्न कशा प्रकारे विचारतात, काही वेळेस काय करतात व्हेनचं वाक्य कंप्लीट देतात, पुढचं वाक्य आपल्याला कंप्लीट करायचं असते. काही वेळेस मेन क्लॉजचं वाक्य दिलेलं असते, व्हेनचं वाक्य आपल्याला कंप्लीट करायचं असते. अशा प्रकारचे म्हणजे ह्या सगळ्या शब्दासंदर्भात अशाच प्रकारे प्रश्न आपल्याला विचारले जातात. यासाठी आपल्याला पास्ट टेन्स ॲग्रीमेंट असू द्या किंवा प्रेझेंट टेन्स ॲग्रीमेंट असू द्या दोन्हीही आपल्याला 100% व्यवस्थित क्लिअर करायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा याच्यावरती प्रश्न मग कशा प्रकारे विचारले. 2019 7 तलाठी ऑनलाईन पेपर असेल त्यामध्ये सुद्धा हा प्रश्न आपल्याला विचारला आहे. त्याच्यानंतर असिस्टंट 2014चा पेपर असेल त्याच्यामध्ये आपल्याला प्रश्न विचारला आहे. तर या ठिकाणी लक्ष ठेवायचं हे नंतर 1997चा कंबाईनचा पेपर आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला प्रश्न या ठिकाणी हे व्हेन व्हाईल जे आहे तर याच्यावरती प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. त्याच्यानंतर डिअर फ्रेंड्स डिपार्टमेंटल PSI 2022चा पेपर झाला त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला ह्याच्यावरती प्रश्न विचारले. जर तुम्ही क्वेश्चन पेपर पाहिले तर खूप सारे प्रश्न आपल्याला यावरती विचारले, टेन्स ॲग्रीमेंटवरती खूप प्रश्न विचारलेले आहेत खूप. ठीक आहे. तर बघा हे आता या ठिकाणी राज्यसेवा 2022चा पेपर असेल याच्यामध्ये सुद्धा आपल्याला प्रश्न विचारलेले आहेत. मग यामध्ये सगळे शब्द आपल्याला महत्त्वाचे आहेत, त्याच्यामध्ये सगळे शब्द आपल्याला या ठिकाणी महत्त्वाचे आहेत. ठीक आहे. तर हा जो प्रश्न आहे तर हा प्रश्न कशावरती आहे, जे आपण म्हणतो ना रिमूव्ह टू म्हणजे टू जे असते टूच्या वाक्याचं सो दॅट करा, तर हे आपण कॉन्सेप्ट जे आहे तर याच्यावरती सुद्धा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे. पुढं महत्त्वाचं आहे तर ते म्हणजेच काय टेन्स ॲग्रीमेंटमध्ये इफ स्टेटमेंट लक्षात घ्यायचं आहे. इफ स्टेटमेंट आहे तर इफ स्टेटमेंट खूप महत्त्वाचं आहे. परीक्षेमध्ये हे इफ स्टेटमेंट खूप महत्त्वाचं आहे. याच्यावरती खूप वेगवेगळ्या प्रकारे प्रश्न आपल्याला विचारले जातात. मग या इफ स्टेटमेंटमध्ये सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात ठेवायची त्याचे टाईप्स कोणकोणते आहेत. तर इफ स्टेटमेंटचे 4 टाईप्स पडतात. एक असे टाईप 0, टाईप 1, टाईप 2 आणि टाईप 3 असे 4 टाईप्स पडतात. मग आपल्याला याच्यामध्ये आणखी एक गोष्ट महत्त्वाची टाईप 0 जे आहे तर टाईप 0मध्ये कोणता टेन्स असतो, मेन क्लॉजमध्ये म्हणजे इफ सोबत कोणता टेन्स, मेन क्लॉजमध्ये कोणता टेन्स, या प्रत्येक टाईपचे आपल्याला टाईपमध्ये इफ सोबत आणि मेन क्लॉजमध्ये कोणते टेन्स वापरले जातात हे आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचं आहे. आणि प्लस त्यांचे जे फंक्शन आहेत नेमकं ते टाईप 0 जे आहे तर टाईप 0 कशासाठी वापरला जातो, टाईप 1 असेल टाईप 2 असेल हे कशासाठी वापरतात, त्याचं फंक्शन काय आहे हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. कारण आपल्याला MPSCने फंक्शनवरती सुद्धा प्रश्न जे आहेत ते प्रश्न हे विचारले आहेत. पाहू आपण मग या ठिकाणी. येस, आणखी एक गोष्ट महत्त्वाचं आहे. इफचं वाक्य जे आहे तर इफचं वाक्य हे 3 प्रकारे लिहिलं जातं. आपल्याला इफचं वाक्य 3 प्रकारे लिहिता आलं पाहिजे तर हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी समजून घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट लक्षात घ्यायचं आपल्याला अनलेस हे जे आहे तर अनलेस हे सुद्धा कशा प्रकारे यूज केलं जात आहे. आणि आपल्याला शक्यतो परीक्षेमध्ये प्रश्न जे आहे तर इफच्या वाक्याचं अनलेस करा किंवा अनलेसचंच वाक्य दिलं जातं. मग ते वाक्य राईट आहे का रॉंग आहे, अनलेसच्या संदर्भात कशा प्रकारचे नियम आहेत तर हे आपल्याला या ठिकाणी माहीत असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट लक्षात ठेवायचं आहे रिमूव्ह टू जे टूचं वाक्य असते तर त्या टूचं वाक्य जे आहे तर त्याचं सो दॅट कसं करायचं याच्यावरतीच आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे प्रश्न विचारले जातात. ह्याच कॉन्सेप्टवरती 3 प्रकारे प्रश्न विचारतात. एक असते रिमूव्ह टू म्हणजेच काय, हे जे टू आहे तर ते काढून टाका. त्याच्याऐवजी काय असते सो दॅट म्हणजेच यूज सो दॅट म्हणजे टूच्या वाक्यामध्ये काय करा सो दॅट करा, टू काढा आणि सो दॅट वापरा. आणि त्यालाच काय केलं जातं मेक इट कॉम्प्लेक्स म्हणजे रिमूव्ह टू म्हणजे टूचं वाक्य दिलं जातं आणि आपला प्रश्न विचारला जातो आपल्याला कॉम्प्लेक्स करा. मग आपल्याला हे माहीत असायला पाहिजे टूचं वाक्य हे सिंपल सेंटेन्स असते आणि ज्यावेळेस आपण त्याचं सो दॅट करतो ते काय होत असते कॉम्प्लेक्स सेंटेन्स होत असते. मग यावरती आपल्याला आयोगाने 2022च्या पेपरमध्ये प्रश्न आपल्याला विचारला आहे. तर यामध्ये येस इथं जे आहे तर प्रश्न आपल्याला बघा या पद्धतीने विचारला आहे. प्रश्न विचारला आहे टू
आणि प्रश्न बघा काय विचारलाय, कॉम्प्लेक्स सेंटेन्स करायचं. मग आपल्याला असा प्रश्न विचारलाय का, रिमूव्ह टू विचारलाय का नाही, सो दॅट यूज सो दॅट विचारलंय का नाही विचारलं. म्हणून मी तुम्हाला काय सांगतोय, आपल्याला लेटेस्ट क्वेश्चन पेपर पॅटर्न सुद्धा माहित असणं गरजेचं आहे. पूर्वी आपल्याला असे प्रश्न विचारले जायचे, टू चं वाक्य दिलं जायचं आणि आपल्याला ब्रॅकेटमध्ये सूचना असायची रिमूव्ह टू किंवा यूज सो दॅट. पण आपल्याला या ठिकाणी आता लेटेस्ट क्वेश्चन पेपर पॅटर्ननुसार आपल्याला हे समजून घेणं गरजेचं आहे. म्हणजे टू रिमूव्ह टूलाच काय म्हणतोय आपण, यूज सो दॅट म्हणतोय, तसेच आपण त्यालाच काय म्हणतोय, मेक इट कॉम्प्लेक्स. त्याच्यानंतर हे आपल्याला यामध्ये हे सुद्धा शब्द खूप महत्त्वाचे आहेत. मग ॲज सून ॲज असेल, नो सूनर दॅन कसं वापरायचं आहे, हार्डली वेन असेल, स्केर्सली वेन असेल, बेअरली वेन असेल, या संदर्भातले सुद्धा टेन्स ॲग्रीमेंटचे कुठले नियम आहेत तर ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. मग याच्यामध्ये पुढं आपल्याला कोणता टेन्स वापरायचा आहे, इथं पुढं कोणता टेन्स वापरायचा आहे, वाक्यरचना कशी असायला पाहिजे हे आपल्याला या ठिकाणी महत्त्वाचं आहे. मग बघा याच्यावरती सुद्धा आपल्याला प्रश्न एमपीएससीने विचारलाय. तर याच्यामध्ये प्रश्न हा ॲज सून ॲजचा प्रश्न आहे. हा विचारलाय कुठं, 2021च्या राज्यसेवेच्या पेपरमध्ये ॲज सून ॲज या कॉन्सेप्टवरती प्रश्न विचारला आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट PSI STI म्हणजे कंबाईन 2019चा पेपर झाला. या 2019च्या पेपरमध्ये सुद्धा आपल्याला ॲज सून ॲजवरती प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघायचं आपल्याला पुढं MPSC फॉरेस्ट 2019चा पेपर. या पेपरमध्ये आपल्याला स्केर्सली, हार्डली स्केर्सलीचं वाक्य आहे, यातलं कोणतं वाक्य बरोबर आहे, करेक्ट सेंटेन्स कोणता आहे याच्यावरती प्रश्न विचारला आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट लक्षात ठेवायचं, इथं आपल्या 2003चा पेपर असेल. असे खूप प्रश्न आपल्याला हे या कॉन्सेप्टवरती सुद्धा विचारलेले आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे पुढं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब आणि त्याच्यानंतर लक्षात ठेवायचं आहे परफेक्ट मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब्स. मग यामध्ये लक्षात ठेवायचं आहे मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब आपण बेसिक त्याचं इंट्रोडक्शन सुरुवातीला जे आहे त्या बेसिक कॉन्सेप्टमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं. पण या ठिकाणी प्रत्येक मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब कॅन असेल, कुड असेल, शुड असेल, मे असेल, माईट असेल, मस्ट असेल, त्याच्यानंतर यूज टू असेल, ऑट टू असेल, हॅड बेटर असेल, वुड रॅदर असेल, वुड रॅदर दॅन असेल, त्यात हे सगळे जे शब्द आहेत तर हे सगळे शब्द कशा पद्धतीने वापरतात आणि प्लस त्यांचं फंक्शन काय आहे. म्हणजे ते शब्द जे आहेत शब्द त्यांचे अर्थ तर महत्त्वाचे आहेतच, परंतु त्यांचं फंक्शन काय तर हे सुद्धा माहीत असावं लागतंय. आणि फक्त लक्ष द्या, आता असं पाठांतर करून चालत नाही. कॅन हे फक्त आपण ॲबिलिटीसाठी वापरतोय असं नाही डिअर फ्रेंड्स. कॅन हे आपण ॲबिलिटीसाठी वापरतोय, कॅन हे कॅपेबिलिटी दाखवण्यासाठी वापरतोय, कॅन हे आपण परमिशन देण्यासाठी वापरतोय, परमिशन घेण्यासाठी वापरतोय, कॅन हे प्रेझेंट प्रोबॅबिलिटी दाखवण्यासाठी सुद्धा आपण वापरतोय. मग आपल्याला या ठिकाणी कॅन जे आहे तर कॅन हे आपल्या कॅनचे सगळेच कॅन जे आहे तर कॅनचे आपल्याला सगळे फंक्शन माहीत असणं गरजेचं आहे. आणि परीक्षेमध्ये ज्यावेळेस कॅनवरती प्रश्न विचारला जातो त्यावेळेस ऑप्शनमध्ये हे सगळंच असतंय. मग प्रोबॅबिलिटी पण ऑप्शन असते, ॲबिलिटी पण ऑप्शन असते, परमिशन पण ऑप्शन असते. मग त्यामध्ये आपल्याला उत्तर काढत असताना त्या वाक्याचा अर्थ समजून घेऊन आपल्याला उत्तर काढायचं असते. त्याच्यानंतर परफेक्ट मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब्स म्हणजे काय असतात. मग ज्यावेळेस आपण हे कुड हॅव प्लस V3 वापरतो, कुड हॅव प्लस V3, शुड हॅव प्लस V3, माईट हॅव प्लस V3 असेल, वुड हॅव प्लस V3 असेल, ऑट टू हॅव प्लस V3 असेल, यांचे सुद्धा आपल्याला मिनिंग आणि यांचं सुद्धा फंक्शन आपल्याला माहिती असायला पाहिजे. किंवा मस्ट हॅव प्लस V3 असेल, हे कधी वापरायचे तर हे आपल्याला या ठिकाणी माहिती असायला पाहिजे. हे मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब जे असतात तर त्यांच्यासोबत नेहमी क्रियापदाचं पहिलं रूप वापरतोय. पण जे परफेक्ट मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब्स असतात जे कुड हॅव, शुड हॅव, वुड हॅव, मस्ट हॅव, माईट हॅव यांच्या किंवा आउट टू हॅव प्लस V3 या सगळ्यांच्या नंतर आपण क्रियापदाचं तिसरं रूप वापरत असतोय. ठीक आहे. मग यामध्ये आपल्याला बघा 2022मध्ये झालेला डिपार्टमेंटल ASOचा पेपर, यामध्ये आपल्याला ह्या वुड रॅदरवरती प्रश्न अशा पद्धतीने विचारलेला आहे. मग आपल्याला प्रश्न हा सुद्धा प्रश्न आपल्याला या ठिकाणी समजणं गरजेचं आहे. आणि मग या ठिकाणी प्रश्न काय विचारले आपल्याला, या वाक्यामधून कशा प्रकारचा अर्थ व्यक्त होते. म्हणजे याच्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे वुड रॅदर दॅन जे आहे तर या वुड रॅदर दॅनचं फंक्शन काय आहे तर ते आपण कशासाठी वापरतोय हे लक्षात आपल्याला ठेवायचं. आणि याचं उत्तर आहे अ चॉईस ऑर प्रेफरन्स. आपण पुढे नंतर बघू. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे हे यूज टू. आपल्याला यूज टू काय आहे तर यूज टू समजलं पाहिजे. मग यूज टू वरती बघा अशा पद्धतीने आपला प्रश्न विचारला आहे कंबाईन ग्रुप B 2018च्या पेपरमध्ये. त्याच्यानंतर तलाठ्याच्या पेपरमध्ये तर आपल्याला या ठिकाणी बघा असाही प्रश्न विचारला आहे. मग आपल्याला या ठिकाणी माहीत असतं म्हणजे वेगळे फंक्शन असतात, मॉडल ऑक्झिलरी व्हर्बचे वेगळे फंक्शन आहेत. मग आपण शूड म्हणलं की काय करतोय, क्रिया करायला पाहिजे. पण शूड जे आहे तर शूड हे ॲडवाईससाठी वापरतात, सजेशनसाठी वापरतात, अँटिसिपेशनसाठी वापरतात, त्याच्यानंतर एक्सपेक्टेशन व्यक्त करण्यासाठी वापरतात, ऑब्लिगेशन व्यक्त करण्यासाठी सुद्धा वापरतात. आणि शूड जे आहे तर शूड हे आपण काय करतोय इफच्या ऐवजी कंडिशनल सेंटेन्समध्ये सुद्धा वापरतोय. आणि जर इफच्या वाक्यामध्ये इफ दिलेला आहे आणि इफच्या वाक्यामध्ये इफ क्लॉजमध्ये जर शूड वापरला असेल तर ते आपण सपोजिशनसाठी सुद्धा वापरतोय. हे सुद्धा आपल्याला याच्यामध्ये माहीत असणं गरजेचं आहे. तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं कंडिशनल सेंटेन्स आहे. मग कंडिशनल सेंटेन्समध्ये आपण कोणतं मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब वापरतोय तर कंडिशनल सेंटेन्समध्ये इफच्या ऐवजी शूड हे मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब वापरतात. मग लक्षात घ्यायचं. नेक्स्ट बघा इथं आणखी अशा प्रकारे प्रश्न आपल्याला विचारला. कंबाईन ग्रुप B 2022चा पेपर झाला. या पेपरमध्ये आपल्याला वाक्य दिलं आहे आणि या वाक्याचा अर्थ काय होतोय असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे.
नेक्स्ट आहे वाईज टॉपिक ॲक्टिव्ह वाईस आणि पॅसिव्ह वाईस. मग हे ॲक्टिव्ह वाईस पॅसिव्ह वाईस सुद्धा आपल्याला या ठिकाणी डिटेलमध्ये माहीत असणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये मग सगळ्या बेसिक कॉन्सेप्ट बेसिकपासून समजून घेत जा. सब्जेक्ट कशाला म्हणायचं आहे, व्हर्ब कशाला म्हणायचं, ऑब्जेक्ट, तसं तर आपण बेसिकमध्येच आपण ते क्लिअर करायला पाहिजे. मग याच्यामध्ये नंतर ऑब्जेक्टचे किती प्रकार पडतात, ट्रान्झिटिव्ह व्हर्ब काय असते, इंट्रान्झिटिव्ह व्हर्ब काय असते, एकाच वाक्यामध्ये जर दोन ऑब्जेक्ट असतील तर त्या वाक्याचं पॅसिव्ह वाईस कशा पद्धतीने केलं जात आहे, हूच्या प्रश्नाचं पॅसिव्ह वाईस कसं असते, हूच्या प्रश्नामध्ये जर दोन ऑब्जेक्ट असतील तर जवळजवळ त्या हूच्या प्रश्नाचं पॅसिव्ह वाईस हे 4 प्रकारे केलं जातं आणि 4ही प्रकारे आपल्याला एका पेपरमध्ये विचारलेलं आहे. हे आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. मग या पद्धतीने आपल्याला प्रश्न विचारले जातात. या वाईज टॉपिक जे ते वाईज टॉपिकचे जवळजवळ सगळ्या कॉन्सेप्ट आहेत याच्यामध्ये जर पाहिलं तुम्ही तर एक 90 ते 95% जे प्रश्न आपल्याला विचारले तर ते प्रश्न आपण एक ट्रिक्सच्या माध्यमातून आपण सोडू शकतो. पण पुन्हा एकदा सांगतो मी, संकल्पना समजून घेणं गरजेचं आहे. आपले जे यूट्यूब जे आहे ते यूट्यूब चॅनलवरती आपले असे वाईज टॉपिकचे खूप सारे व्हिडिओज म्हणजे मी व्हिडिओज टाकलेले आहेत. त्याच्यामध्ये 1984 पासून ते 2023 पर्यंत जेवढ्या बी परीक्षा झाल्यात या सगळ्या परीक्षेमधले जे क्वेश्चन्स आहेत त्याचं विश्लेषण केलेले व्हिडिओसुद्धा आपण टाकलेले आहेत. मग हे सगळे प्रश्न आपल्याला लक्षात ठेवायचे. राज्यसेवा 2019 असेल कसाही प्रश्न असू द्या, त्याच्यामध्ये मी जे व्हिडिओ सिरीज टाकलेले आहेत त्यामध्ये सगळे प्रश्न मी सोडून घेतले, सगळे प्रश्न सोडवले आहेत आणि त्याचे ट्रिक्स पण सांगितले आहेत. एका सेकंदामध्ये आपण उत्तरापर्यंत कसं पोहोचायचं हे पण सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, हे राज्यसेवा 2019चा पेपर असेल, यामध्ये आपल्याला वाईसवरती प्रश्न असा विचारलेला आहे. त्याच्यानंतर कंबाईंड ग्रुप बीचा पेपर असेल, त्याच्यामध्ये प्रश्न आपल्याला वाईसवरती असा विचारलेला आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट टॉपिक आहे आपला स्पीच टॉपिक. स्पीच म्हणजेच काय, त्याच्यामध्ये डिरेक्ट स्पीच, इनडिरेक्ट स्पीच, त्याला दुसरं नाव काय आहे, नरेशन असंही म्हणतात. मग नरेशन म्हणजेच लक्षात ठेवायचं त्याच्यामध्ये पण डिरेक्ट आणि इनडिरेक्ट. याच्यामध्ये सुद्धा आपल्याला सगळ्या कॉन्सेप्ट बेसिकपासून आपण समजून घेणं गरजेचं आहे. मग याच्यामध्ये सुद्धा बघा प्रश्न आपल्याला कशा प्रकारे विचारला आहे. आता एमपीएससी जे आहे तर एमपीएससी सध्या अशा प्रकारे प्रश्न विचारते. रिपोर्टिंग व्हर्ब संदर्भातले नियम आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. रिपोर्टिंग व्हर्ब प्रेझेंट टेन्समध्ये असेल तर आपण पुढच्या वाक्याच्या टेन्समध्ये बदल करतो का नाही, पास्ट टेन्समध्ये असेल तर बदल करायचा असतो. हे सगळे नियम आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचे आहेत. मग लेटचं वाक्य असेल, लेटच्या वाक्याचं नेमकं इनडायरेक्ट स्पीच कशा पद्धतीने करायचं आहे, त्याच्यामध्ये मग आलास असेल, हुरा असेल, ब्राव्हो असेल, आउच असेल, त्याच्यानंतर कन्फाउंड यू असेल, त्याच्यानंतर हेल्प अशा प्रकारचे जे आहे तर शब्द जर दिले असतील तर त्याचं इनडायरेक्ट स्पीच कशा पद्धतीने करायचं, किंवा हॅलो असेल, हाय असेल, असं जर दिलं असेल तर त्याचं इनडायरेक्ट स्पीच कसं करायचं आहे. ह्या डायरेक्ट स्पीच, इनडायरेक्ट स्पीचच्या सगळ्या कॉन्सेप्ट आपण एकदम व्यवस्थित समजून घेणं गरजेचं. ठीक आहे. नेक्स्ट बघा आपल्याला पुढे येस क्लॉज टॉपिक आहे. क्लॉज हा टॉपिक सुद्धा परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे. एमपीएससी परीक्षेमध्ये लक्षात घ्यायचं आहे. वाईज टॉपिक, क्लॉज टॉपिक, स्पीच टॉपिक, सेंटेन्स टॉपिक याच्यावरती फिक्स प्रश्न असतात म्हणजे असतात. आणि एमपीएससीचा आणखी एक टॉपिक आहे आवडता, मूड हा टॉपिक आणि इफ स्टेटमेंट या टॉपिकवरती हमखास प्रश्न एमपीएससी विचारते. मग याच्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे क्लॉजमध्ये मेन क्लॉज, सबऑर्डिनेट क्लॉज. मेन क्लॉज असते, मेन क्लॉज आणखी एक नाव काय आहे तर त्याला आपण म्हणतो प्रिन्सिपल क्लॉज. हे माहीत असावं लागतं आपल्याला, नावं महत्त्वाचे आहेत. त्यालाच आणखी आपण असं म्हणू शकतो इंडिपेंडंट क्लॉज. सबऑर्डिनेट क्लॉज असते तर सबऑर्डिनेट क्लॉजेस काय म्हणतात, डिपेंडंट क्लॉज. मग हे जे टाईप्स आहेत तर हे सबऑर्डिनेट क्लॉजचे पुढे नंतर टाईप्स पडतात. नाउन क्लॉज असेल, ॲडजेक्टिव्ह क्लॉज असेल, ॲडव्हर्ब क्लॉज असेल, तर हे लक्षात ठेवायचं आहे. आणि हा क्लॉज हा टॉपिक जे आहे तर क्लॉज हा टॉपिक आपण अभ्यासत असताना त्याचे जे आहे तर त्याच्यामध्ये काय करायचे डिअर फ्रेंड्स, ॲडजेक्टिव्ह क्लॉज, प्रत्येक क्लॉज आहे तर ह्या प्रत्येक क्लॉजचे जे कीवर्ड्स आहेत तर हे कसं ओळखायचं, ॲडजेक्टिव्ह क्लॉज कसा ओळखायचा आहे, ॲडव्हर्ब क्लॉज कसा ओळखायचा, हे कीवर्ड जर आपण एकदम व्यवस्थित समजून घेतले तर हा टॉपिक सगळ्यात सोपा टॉपिक आहे आणि 100% मार्क मिळून देणारा टॉपिक आहे. पण याच्यामध्ये आपल्याला काय करावं होतं, हे कीवर्ड्स आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला याच्यावरती प्रश्न विचारले. डिपार्टमेंटल PSI एकाच पेपरमध्ये आपल्याला क्लॉज या टॉपिकवरती 2 प्रश्न विचारले आहेत, 2. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, हे अशाच पद्धतीने प्रश्न बघ, इथं लक्ष द्या, हवेवर आहे, सिन्स आहे, डू यू आहे. मग हे आपल्याला सगळं या ठिकाणी माहीत असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आता बघा, इथं आपल्याला असं वाक्य दिलं आहे आणि प्रश्न आपल्याला विचारले या वाक्याचा क्लॉज कोणता आहे. मग आपण काय करतो, जनरली ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशन म्हणलं की आपण काय करतो, इफ स्टेटमेंट. पण मित्रांनो मी तुम्हाला आपल्या इफ स्टेटमेंटमध्ये सांगितलं होतं इफचं वाक्य 3 प्रकारे लिहिलं जातं. मग इफचं वाक्य हे 3ही प्रकारे तुम्हाला लिहिता आलं पाहिजे, त्यावेळेस तुमचं काय होतं, इथं कॉन्सेप्ट तुमची क्लिअर होते. मग हे पण वाक्य जरी या वाक्यामध्ये इफ नसलं तरी पण हे वाक्य इफ स्टेटमेंटचंच आहे, इफचंच आहे आणि म्हणून या वाक्याचा क्लॉज कोणता आहे, ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशनच आहे. हे आपल्याला माहीत असावं लागतं बेसिकपासून सगळ्या गोष्टी. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे महत्त्वाचं पंक्च्युएशन मार्क्स आणि कॅपिटल लेटर्स. पंक्च्युएशन मार्क्स म्हणले की आपण काय करतो, फक्त विरामचिन्हच पाहतोय, तर तसं न करता आपल्याला काय करायचं आहे, पंक्च्युएशन मार्क्स सोबत कॅपिटल लेटर आणि स्मॉल लेटर हे सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये पाहणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट, मग हे आपल्याला 2022च्या पेपरमध्ये अशा प्रकारे प्रश्न विचारले आहेत. तर यामध्ये बघा प्रश्न आपल्याला असा विचारला, मग देअर फोर जे आहे तर देअर फोर यापूर्वी कधीही लक्षात ठेवायचं. मग देअर फोर असेल, हेन्स असेल, तर हे जे शब्द असतात तर या शब्दापूर्वी आपण काय करतो, सेमिकोलॉन वापरतो. मग या संदर्भातले आपले नियम माहीत असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, आपल्याला इथं पुढचा प्रश्न आहे 2022मध्येच अशा प्रकारचा प्रश्न विचारला. हे वाक्य दिलं आहे, त्याच्यानंतर पुढे वाक्य दिले, पुढे वाक्य दिलेलं आहे. त्याच्यानंतर इथे विचारले डॉक्टर हरीश,
त्याच्यानंतर इज वेल मॅनर्ड, मग याच्यामध्ये जे आहे तर हायफन आहे, तर हे बरोबर आहे का. त्याच्यानंतर इथे लक्षात ठेवायचं द कंट्री क्लब, जे क्लबचे नाव असतात तर ते क्लबचे नावंसुद्धा आपण काय करतो डिअर फ्रेंड्स कॅपिटल लेटरमध्ये लिहितो. मग द कंट्री क्लब असेल, द रोटरी क्लब असेल, तर हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आपल्या 2021च्या राज्यसेवेच्या पेपरमध्ये प्रश्न हा आपल्याला पंक्च्युएशन मार्कवरती अशा पद्धतीने विचार आहे. बघा इथं प्रश्न कसा विचारला आहे. MPSC फॉरेस्टच्या पेपरमध्ये प्रश्न बघा आपल्याला कसा विचार आहे, एकदम फिरून प्रश्न विचारला आहे. आतापर्यंत आपल्याला काय करायचे, प्रश्न विचारत असताना सेम पंक्च्युएशन मार्कवरती नेमकं वाक्य दिलं जायचं आणि त्या वाक्यामध्ये कोणत्या प्रकारचं पंक्च्युएशन मार्क येईल आपल्याला असा प्रश्न विचारायचा. परंतु याच्यामध्ये काय विचार आहे, त्या सेमीकोलनचा फंक्शन काय आहे, कशासाठी वापरलं जात आहे असा प्रश्न आपल्याला विचारला आहे. त्याच पेपरमध्ये आणखी एक प्रश्न विचारला आहे ॲपॉस्ट्रॉफी संदर्भातला. ॲपॉस्ट्रॉफी जे असते तर हे ॲपॉस्ट्रॉफी संदर्भातला आपल्याला प्रश्न विचारला आहे ॲपॉस्ट्रॉफी. तर या ॲपॉस्ट्रॉफीचं फंक्शन काय आहे हे आपल्याला माहीत असायला पाहिजे. याच्यामध्ये प्रत्येक पंक्च्युएशन मार्क तर ते पंक्च्युएशन मार्क कसं असतंय आणि पंक्च्युएशन मार्क आहे तर पंक्च्युएशन मार्कचं फंक्शन काय तर ते कशासाठी वापरलं जातं हे सुद्धा आपल्या डिटेलमध्ये समजून घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट लक्षात ठेवायचं तर विद्यार्थी मित्रांनो आपण अशा पद्धतीने जे ग्रामर सेक्शन आहे तर या ग्रामर सेक्शनमध्ये जे ग्रामरचे टॉपिक्स आहेत आणि त्यामध्ये कुठल्या कॉन्सेप्ट्स आहेत तर या कॉन्सेप्टवरती कशा प्रकारे प्रश्न विचारले जातात तर हे सगळं आपण डिटेलमध्ये डीपमध्ये आपण पाहिलेलं आहे. आणि हे सगळं पाहत असताना आपल्या सर्वांना माहीत आहे की आपण ते काय केलेत MCQच्या माध्यमातून आपण सगळ्या गोष्टी सगळ्या कॉन्सेप्ट्स आपण एकदम 100% कव्हर केलेल्या आहेत. तर या माध्यमातून मी तुम्हाला 100% या ठिकाणी खात्री देतोय की आपल्या सर्वांना 100% या ठिकाणी जे आहे तर ग्रामर सेक्शनमध्ये जेवढे पॉईंट्स येतात किंवा टॉपिक येतात तर ते सगळ्यांना समजले असतील. तर आपण अशा पद्धतीने काय करा, प्रत्येकाने ही जे आहे तर हे ग्रामर सेक्शनमध्ये कोणकोणते टॉपिक येतात तर ते एकदा व्यवस्थित रीड करा, त्याच्यामध्ये नंतर ते व्यवस्थित वहीमध्ये लिहून घ्या आणि याच पद्धतीने आपण अभ्यास करायला सुरुवात करा जेणेकरून तुम्हाला त्या ठिकाणी जे आहे तर येणाऱ्या परीक्षेमध्ये 100% सक्सेस मिळेल. आणि वरवरचा अभ्यास करू नका डिअर फ्रेंड्स, त्यामध्ये तुम्ही संकल्पना अगोदर क्लिअर करा. संकल्पनासोबत तुम्ही त्या ठिकाणी ट्रिक्स कव्हर करणं गरजेचं आहे. फक्त आणि फक्त ट्रिक्सच्या माध्यमातून अभ्यास करू नका. संकल्पना म्हणजेच काय, कॉन्सेप्ट्स एकदम व्यवस्थित क्लिअर करा. आणि मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं होतं कॉन्सेप्ट समजून घेणं म्हणजेच काय, आपला इंग्लिशचा अभ्यास डिफिकल्ट करणं असं अजिबात नाही. कॉन्सेप्ट समजून घेणं, कारण आपल्याला तुम्ही पाहिलं असेल आपण खूप सारे प्रश्न दाखवलेले आहेत तर त्याच्यामध्ये खूप सारे प्रश्न जे आहेत ते प्रश्न हे आपल्याला कॉन्सेप्टवरती विचारले जातात. मग ती कॉन्सेप्ट जर आपल्याला माहीत नसेल तर आपण उत्तर काय देणार. तर यासाठी आपल्याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे तर ती म्हणजेच काय, कॉन्सेप्ट प्लस ट्रिक्स या ठिकाणी आपण दोन्हीही कव्हर करणं गरजेचं आहे. तर थँक्यू फॉर वॉचिंग दिस वंडरफुल व्हिडिओ माय डिअर फ्रेंड्स. तर अजूनही आपण आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि त्याच्यानंतर हा जो व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर हा प्लीज आपल्या मित्रांसोबत शेअर करा जेणेकरून जे आपले मित्र आहेत तर ज्यांनी आत्ताच MPSCची तयारी करायला सुरुवात केली असेल तर त्या विद्यार्थ्यांपर्यंत आपला हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनाही 100% इंग्लिशचा नेमका सिलेबस काय असतोय किंवा इंग्लिशच्या सिलेबसमध्ये कोणकोणते पॉईंट्स येतात किंवा कोणकोणते टॉपिक्स येतात तर ते त्यांना 100% लक्षात येईल आणि ते पहिल्या दिवसापासूनच एकदम 100% एक्झाम ओरिएंटेड अभ्यास करायला सुरुवात करतील. तर आपण ते पुढच्या व्हिडिओमध्ये आपलं ओकॅबुलरी सेक्शन जे आहे तर ओकॅबुलरी सेक्शनमध्ये नेमकं कोणकोणते कॉन्सेप्ट्स येतात किंवा कशा प्रकारचे कोणकोणते ओकॅबुलरीचे प्रकार आहेत तर ते आपण त्यामध्ये घेऊ. कारण आता हा व्हिडिओ खूप आपला मोठा होत आहे तर यासाठी आपण काय करतोय, ओकॅबुलरी सेक्शनचा व्हिडिओ आपण सेपरेट करत आहोत. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं खूप खूप धन्यवाद.